ओके, मी पुन्हा एकदा इथे माझी स्क्रीन शेअर करतो. हा, तर डिजिटल मार्केटिंगचे 3 सिक्रेट्स जे आहेत ते आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. आजच्या या सेशनमध्ये ते 3 सिक्रेट्स बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत, त्या गोष्टी समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या गोष्टी जर समजून घेतल्यात ना, तर खरोखर तुम्ही तुमचा व्यवसाय ग्रो करू शकता, तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. कशा प्रकारे, हेच तर आपल्याला आजच्या या सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? आपण ट्रेडिशनल पद्धतीने मार्केटिंग करतो, आजपर्यंत करत आलो. परंतु डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि यामध्ये काय डिफरन्स आहे? डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये खूप डिफरन्स आहे. तो कसा, या गोष्टी आपण फाइंड आउट करणार आहोत. तर मित्रांनो, आपला वेबिनार आपण स्टार्ट करूयात. तर त्याच्या आधी हा वेबिनार आपला 90 मिनिट्सचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या, मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्याच्या नोट्स तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. तर आपला सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हाऊ टू ग्रो युअर बिझनेस. या सगळ्या गोष्टी मी जे सांगतोय ना, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या नोट्स काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या सोबत तुमचा नोटबुक, पेन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस. आपल्याला बिझनेस वाढवायचा. किती वाढवायचा? 10 पट? नाही, 10 पट नाही. 20 पट, 50 पट, तेही नाही. आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून, सोशल मीडियाचा उपयोग करून, इंटरनेट मार्केटिंगचा उपयोग करून आपल्याला आपला बिझनेस 100x ग्रो करायचा. खरंच 100x आपल्याला बिझनेस ग्रो करता येऊ शकतो का मित्रांनो? तर नक्कीच आपल्याला तेवढा बिझनेस ग्रो करता येऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित स्ट्रॅटेजी लावायची आहे. व्यवस्थित आपल्याला त्या फंडामेंटल्स एक डीप जाऊन प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मार्केटिंग, मार्केटिंग, मार्केटिंग आपण पहिल्यापासून हेच करत आलो. आजकाल हां, तर आपण ह्या गोष्टी करत आलेलो आहोत. मार्केटिंग नेमकं कशा प्रकारे करायचं हे काहीही माहित नाहीये आपल्याला. तर त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या जेवढं आपल्याला जास्त शक्य डीप जाता येईल ना, तेवढं आपण डीप जाऊन या गोष्टी पाहणार आहोत. तर ट्रेडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप फरक आहे. आपण या गोष्टी, डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण आपल्या प्रत्येक गोष्टी ट्रॅक करू शकतो. जसं की आज तुम्ही एखादी ॲड लावली, तर त्या ॲडला किती लोकांनी पाहिलं, किती लोकांपर्यंत ती ॲड पोहोचली, कोणी-कोणी माझ्या इमेजला पाहिलं, कोणी-कोणी माझ्या व्हिडिओला पाहिलं. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या ट्रॅक करू शकतो. परंतु मंडळी, त्याच गोष्टी आपण आपल्या ट्रेडिशनल मार्केटिंग, म्हणजे आपण ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजे काय करतो? एक बॅनर बनवतो, लावतो, चौकात लावतो बॅनर. तो बॅनर कोण पाहतंय, काय पाहतंय, या गोष्टी आपल्याला समजत नाही. त्यानंतर आणखीन एक आपलं मार्केटिंगचं झालं, त्या रिक्षावरती आपण बॅनर लावतो, मागे लावतो. परंतु ते बॅनर खरंच आपल्याला पाहिजे त्या ग्राहकापर्यंत पोहोचतो का बरं? नाही मित्रांनो. ते बॅनर अशा व्यक्तीपर्यंत पण पोहोचतो, की जो ज्याला त्याची काहीच गरज नाही. सकाळी विद्यार्थी शाळेत जातात, त्यांना पण ते बॅनर दिसतं. त्यांना तर त्याची काही गरज नाहीये ना. तर अशाच गोष्टी आपल्याला ट्रॅक करता येत नाहीत. त्या कोणत्या मध्ये? त्या आपल्याला ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये. अख्खं जग मित्रांनो सोशल मीडिया वापरतंय आणि 80 करोड लोक आहेत जे सोशल मीडिया वापरतात. आपल्याला त्यांना तर टार्गेट करायचंय. आता इथे आपण, मी एक स्क्रीन शेअर करतो माझी, आणि इथे आपण पाहूयात की आपलं स्टॅट्स काय आहे, इंटरनेट युजरचं स्टॅट्स काय आहे ते आपण पाहूयात. इथे मी सर्च करतो इंटरनेट युजर्स इन इंडिया 2024. तर 751.5 मिलियन लोक इंटरनेट वापरतात मित्रांनो. आणि एवढी वाईड रेंज आहे, एवढे वाईड प्लॅटफॉर्म आहेत ना, की 751 मिलियन लोक आपल्या भारतातले आहेत, जे की ते इंटरनेट वापरतात. इंटरनेट वापरून मित्रांनो ते पैसे देखील कमवत आहेत. आपण काय करतो? घेतोय मोबाईल, ओपन करतोय Instagram, रील्स स्क्रोल करतोय, रोज स्टेटस टाकतोय. परंतु मित्रांनो, त्या स्टेटसने आपल्याला अर्निंग होतीये का? नाही होत आहे. पण आपण जर व्यवस्थित फंडामेंटल लावलं, व्यवस्थित आपण रिसर्च करून आपल्या ऍड प्लेस केल्या ना, तर आपण ते देखील करू शकतोय. परंतु आपल्याला या गोष्टी माहितीच नाहीयेत. आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचवल्याच गेलेल्या नाहीयेत कधी. किती लोकांना माहितीये की डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? किती लोकांना माहिती? चॅट बॉक्समध्ये टाका.
तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इंटरनेट वापरणाऱ्या लोकांचा डाटा पाहू शकता की 751 मिलियन पीपल्स आहेत जे इंटरनेट वापरतात आणि त्यांच्या थ्रूच आपल्याला बिझनेस करायचा आहे. बिझनेस करणं काही अवघड नाहीये. आपल्याला कसा बिझनेस जनरेट करायचा आहे याच लोकांना आपल्याला टार्गेट करायचं असतं. तुम्ही आज मित्रांनो इथे वेळात वेळ काढून आलेला आहात. तुम्ही हवं तर तुमचा वेळ आज टीव्ही बघण्यामध्ये घालवू शकत होता, तुमच्या फॅमिली सोबत घालवू शकत होता. त्यासोबत तुम्ही न्यूज वाचू शकत होता, FM रेडिओ पाहू शकत होता. परंतु नाही मित्रांनो, तुम्ही आज हा वेळ तुमच्या स्वतःसाठी इन्व्हेस्ट केलेला आहे. टेक मॅनेजर मध्ये तुम्ही आलात, आजचा हा वेबिनार पाहताय. तुम्ही स्वतःसाठी तुमचा हा वेळ इन्व्हेस्ट करताय, तर नक्कीच हा एक प्रूफ आहे. दिस इज द प्रूफ. तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी ग्रो करायचंय, काहीतरी अचीव्ह करायचंय, सक्सेस करायचंय, त्याचा हा प्रूफ आहे. आपण आपले खूप सारे आयडल ठेवतो. परंतु आपले आयडल, आपण ज्यांना आपले गुरु मानतो, ज्यांना आपण फॉलो करतो, ते काय लाईफमध्ये करतात ते पाहतो का बरं आपण खरंच? आपण फक्त त्यांची रिच लाईफ पाहतो, त्यांचे बिझनेस पाहतो, त्यांचे टर्नओव्हर पाहतो. परंतु त्यांनी किती मेहनत केली, त्यांचे रूल्स काय, त्यांचे स्ट्रॅटेजीज काय, हे आपण कधी पाहतच नाहीये. आणि मित्रांनो, तुम्ही आज इथे आलात ना, हे खरंच खूप महत्वाचं होतं. हीच तर एका यशस्वी माणसाची ओळख आहे. तुमचे आयडल्स असतील, बिल गेट्स असतील, त्यानंतर अमिताभ बच्चन असतील, आपले मुकेश अंबानी असतील. यांच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, की ते स्वतःवरती टाइम इन्व्हेस्ट करतात. टाइम स्पेंड नाहीत करत, टाइम इन्व्हेस्ट करतात. स्वतःमध्ये कधीही केलेला टाइम हा स्पेंड नसतो. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. आणि याच गोष्टी तुम्ही करताय. मला या गोष्टींबद्दल तुम्हाला तुमचं प्राउड वाटतंय. तर मंडळी, एक आणखीन गोष्ट, तुम्ही एक खूप ग्रेट लर्नर्स आहात. तर सगळ्यात प्रथम मी तुमचं सर्वांचं अप्रिशिएट करतो. तुमच्यासाठी क्लॅप्स आहेत मित्रांनो. तुम्ही एक तुमच्यासाठी वेळ काढलात ना, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, वाघ, सिंह हा जंगलाचा राजा असतो. मित्रांनो, राजा नेहमी एकटा येतो, वाघ नेहमी, शेर हमेशा अकेला आता, हे तुम्ही डायलॉग ऐकला असेल. अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही केलेलं आहे. तुम्ही आज तुमच्या मित्रांना सोडून, तुमच्या फॅमिलीला सोडून तुम्ही स्वतःसाठी हा टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे. हीच एक यशस्वी माणसाची ओळख आहे. तुम्ही वेळ दिलाय. मी खरंच तुमचं बिझी शेड्यूल रिस्पेक्ट करतो. आपल्यातले काही लोक जॉब पर्सन आहेत, काही लोक बिझनेस ओनर आहेत, काही लोक स्टुडंट आहेत आणि काही लोक फ्युचरमध्ये होणारे एंटरप्रेन्युअर आहेत. म्हणजे एक व्यवसाय मालक, मोठ्या व्यवसायाचे मालक आहे. तर या सर्वांनी वेळ इन्व्हेस्ट केलेला आहे माझ्या वेबिनारमध्ये, तर माझं देखील कर्तव्य आहे की तुमच्या प्रत्येक सेकंदाचं महत्व मी तुम्हाला या वेबिनार थ्रू दिलं पाहिजे. तुम्ही खरं आज वेळ दिलात ना, तर तुमच्या प्रत्येक मिनिटाचं मी या ठिकाणी व्हॅल्यू देणार आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण पाहतोय की बिझनेस 100x ग्रो कसा करायचा. मित्रांनो, खरं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, काय बोलतोय, खरंच बिझनेस 100x ग्रो होऊ शकतो का? का होऊ शकत नाही? आपला बिझनेस खरोखर 100x ग्रो होऊ शकतो. तो आपल्याला फक्त गरज जी आहे ना, ती एका व्यवस्थित वेची आहे. म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने जातोय, सोशल मीडियाचा वापर आपल्याला करायचा आहे, कसा करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत पुढे. हळूहळू या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. वेबिनार सुरू करण्याच्या आधी आपल्या वेबिनारचे काही रूल्स आहेत, मी ते तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट असलं पाहिजे. परत म्हणजे काय होतं की परत लॉग आउट होतं वगैरे, या गोष्टी इश्यू येतात. त्यामुळे तुमच्याकडे व्यवस्थित इंटरनेट असलं पाहिजे. मी ज्या काही गोष्टी सांगतो, मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं, मी प्रत्येक गोष्ट जी सांगतोय ती तुम्हाला नोट करून घ्यायची आहे. एखादी एक अशी गोष्ट असू शकते की ती तुमच्या फायद्याची ठरू शकते. एखादं असं वाक्य ते तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची आहे. जो वेबिनारच्या शेवटपर्यंत राहील ना मित्रांनो, त्यांना एक गिफ्ट असणार आहे आणि ते गिफ्ट असं तसं नसणार आहे. ते गिफ्ट तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू पुट करणारा गिफ्ट असणार आहे. आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपण Q&A पाहणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील या रिलेटेड, तर त्यांचं मी आन्सर देणार आहे. 1 to 1 आपण पहिल्या 5 ऍक्शन टेकर्ससाठी 1 to 1 आपण सेशन घेणार आहोत. ओके. तर तुमचा कॅमेरा ऑन असला पाहिजे आणि माईक मित्रांनो ऑफ असला पाहिजे. आता हे बघा, कॅमेरा ऑन का ठेवायचा आणि माईक वगैरे या गोष्टी ऑन का ठेवायच्या, तर या ठिकाणी तुम्हाला मी माझी स्क्रीन स्टॉप करतो आणि या ठिकाणी तुम्हाला ही बॉटल दिसत असेल मित्रांनो, बॉटल दिसते. तर मला हा माईक आहे
हा माईक मला या बॉटलमध्ये टाकायचा आहे. जातोय का मित्रांनो हा माईक बॉटलमध्ये? चॅट बॉक्समध्ये टाका, का जात नाहीये हा माईक बॉटलमध्ये? ओके, चॅट बॉक्समध्ये सांगू शकेल कोणी हा माईक का जात नाहीये? कोणी सांगू शकेल? तर मित्रांनो हा माईक का जात नाहीये? कारण ह्या बॉटलचं कॅप लावलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो, जर मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, तर तुमचं पण कर्तव्य आहे ना, की तुम्ही सगळं तुमचे कान, डोळे आणि बुद्धी उघडी ठेवून, बुद्धी ओपन ठेवून मी जे काही सांगतोय ना, ते तुम्ही ऐकलं पाहिजे. अगदी बरोबर प्रसाद सर. झाकण बंद आहे त्याच्यामुळे आपला हा माईक जो आहे तो बॉटलमध्ये जात नाहीये. अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपले माईक आणि सॉरी आपला व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. आणि व्यवस्थित ऐकायचं मी काय काय सांगतोय, कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतोय, ते सगळे व्यवस्थित फॉलो करायचे आहे. मी पुन्हा एकदा इथे माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते ओपन करतो. तर त्यानंतर आणखीन असं की तुम्हाला इयरफोन वापरायचे. आवाज तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित ऐकायला आली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही इयरफोन वापरायचे चांगल्या ऑडिओ क्वालिटीसाठी. त्यानंतर आपण इथे काय फाइंड करणार आहोत आज? आज आपण इथे फाइंड करणार आहोत सिक्रेट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगचे सिक्रेट्स आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मंडळी, आपल्या भारतीय परंपरेमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये एक गोष्ट आहे की अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घेऊ नये. किंवा आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट सांगितलेली असते बघा, की बाळा अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घ्यायची नाही. तर त्याच्याचमुळे आपले परिचय होणं महत्वाचं आहे. जर तुमची परमिशन असेल तर मी माझा एक छोटासा क्विक इंट्रो या ठिकाणी देतो. नक्कीच सर, नक्कीच देऊ शकता. ओके सर. या ठिकाणी तर सगळ्यात प्रथम मी सांगतो, मी चैतन्य कुलकर्णी. मी करमाळ्याचा आहे. करमाळ्यामध्ये एक छोटंसं मांजरगाव गावाचं नाव आहे, तिथून मी आहे. माझी मास्टरी या ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये, मी ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये प्रोफेशनल काम केलेलं आहे, वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये प्रोफेशनल काम केलेलं आहे. त्याचबरोबर ऍप डेव्हलपमेंट मध्ये देखील मी काम केलेलं आहे. म्हणजे या गोष्टींमध्ये मी प्रोफेशनली वर्क केलेलं आहे. त्यानंतर SMM म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. ज्या वेबिनारसाठी आज तुम्ही जॉईन झालेला आहात ना, ते वेबिनार म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंगचं वेबिनार. त्यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग वेबिनार देखील मी केलेला आहे. त्याचबरोबर मी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे. तर अशा गोष्टींमध्ये मी मास्टरी आहे. त्यानंतर मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. माझे युट्यूब चॅनल्स आहेत, तिथे मी कॉन्टेंट वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट क्रिएट करतो, अपलोड करतो, पब्लिश करतो. आणि त्याचबरोबर एवढं सगळं मॅनेज करता करता मी एक स्टुडंट देखील आहे. आत्ताच माझी 12th झालेली आहे. तर मित्रांनो, आपलं मिशन काय आहे? हे वेबिनार घ्यायचं कारण काय आहे? तर मित्रांनो, आपलं मिशन आहे की 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. हेच तर आपलं उद्देश आहे. आपल्या मराठी बांधवांना ऑनलाईन घेऊन जायचं आहे. म्हणजे त्यांच्या बिझनेसला ऑनलाईन न्यायचंय. ते कशा प्रकारे करू शकतो हे आपल्याला या वेबिनार थ्रू समजून घ्यायचंय. नेमकं मिशन सगळ्यांचं मिशन असतं. आपलं हे मिशन आहे की आपल्याला प्रत्येक मराठी बांधवाला त्याचा ऑनलाईन बिझनेस असायला हवा, की या गोष्टीसाठी आपण काम करणार आहोत. तर मित्रांनो, मी देखील तुमच्यासारखाच YouTube वरती या गोष्टी सर्च करत होतो, की हाऊ टू ग्रो युअर बिझनेस, हाऊ टू अर्न मनी, या सगळ्या गोष्टी मी देखील YouTube वरती पाहायचो. परंतु मला देखील काही असा भक्कम काय म्हणू शकतो आपल्याला, मला भक्कम व्हिडिओ किंवा भक्कम गुरु मिळाला नाही. तर एक दिवशी काय झालं, मी एक छोटासा इंट्रो सांगतो तुम्हाला. एक दिवशी काय झालं, माझ्या बाबांचे गुरु आहेत. मी 10वी झाल्यानंतर पुण्याला शिफ्ट झालो एज्युकेशनसाठी. तर एज्युकेशनसाठी पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या बाबांचे गुरु आहेत एक. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे जाऊन ये. तर मला खरं तर त्यांच्याकडे जायचं नव्हतं. कारणं दिली बरीचशी. परंतु मी गेलो त्यांच्याकडे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची माझी भेट झाली, बोलणं झालं. सगळं व्यवस्थित झालं. खरं तर मला भीती खूप वाटत होती त्यांच्याकडे जायची. पण एनी हाऊ मी गेलो. त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना भेटलो. तर आज जे मी हे तुम्हाला शिकवतोय ना,
ऍक्च्युली हे त्यांनीच मला शिकवलेलं आहे. समोर बसून त्यांनी मला या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहे. तर असा एक गुरु तुमच्याकडे असायला हवा मित्रांनो. तर हा माझा एक छोटासा क्विक इंट्रो झालेला. तर मंडळी, मला देखील तुम्ही कुठून आहात हे जाणून घ्यायला आवडेल. तर मित्रांनो, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका की तुम्ही कुठून आहात. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचं मित्रांनो, तुम्ही कुठून आहात. तुमच्या तालुक्याचं नाव टाकलं तरी आवडेल, म्हणजे चालेल. म्हणजे मला ते पाहायला आवडेल की मी कोणकोणत्या लोकांपर्यंत पोहोचलोय, कुठून कुठून लोक आपल्या वेबिनारला जॉईन झालेले. ओके, करमाळा. प्रतीक सर करमाळ्यावरून आहे. हो सर, मी देखील करमाळ्यावरूनच आहे. आणखीन बरेच लोक आपल्या वेबिनारला जॉईन झाले. सगळ्यांनी टाका कुठून कुठून आहात तुम्ही. पुणे. ओके, पुणेमध्येच माझं एज्युकेशन झालेलं आहे 11th-12th. ओके, आय एम ऑल्सो फ्रॉम करमाळा. रिंकू मॅम पण करमाळ्यावरून आहेत. प्रसाद सर आपले हैदराबाद वरून आपल्याला पाहत आहे. ओके, तर नक्कीच मला आनंद झाला की एवढ्या लांबून लांबून लोक माझ्या वेबिनारसाठी आलेत, माझ्या वेबिनारला पाहतायत. मंडळी, हे कशामुळे शक्य झालं माहिती आहे तुम्हाला? मंडळी, हे शक्य झालेलं आहे आपल्या डिजिटल मार्केटिंग म्हणजेच सोशल मीडियामुळे. आणि मंडळी, हे काही खरं अवघड नाहीये की तुम्ही पण वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. आज मी तुमच्यापर्यंत आलोय, तुम्ही माझी फेसबुकची ऍड पाहिली, ऍड वरती क्लिक केलं, त्यानंतर माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झाला. आता लिंक आली, तुम्ही लिंक वरून क्लिक केलं, लिंक वरती क्लिक केलं आणि माझ्या वेबिनारला जॉईन झाला. या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा सोप्या आहेत, परंतु करायचं कोणी म्हणण्यापेक्षा करायचं कसं हेच आपल्या लोकांना माहिती. तर या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं. तर मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण आता इंडस्ट्रियल स्टॅट्स पाहूयात काही. आपण इंडस्ट्रियल स्टॅट्स पाहूयात. मी आता काय करतो, थोडं गुगल ओपन करतो. सगळ्यांना स्क्रीन विजिबल दिसते का बरं? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तर सोपं राहील, मला समजेल की तुम्हाला नाही नाही दिसत नाही, स्क्रीन दिसत नाहीये. ओके सर, आता दिसते, आता स्क्रीन विजिबल आहे. ओके ओके सर. व्हॉट्सअपची स्क्रीन ओपन झाली आहे ना? हो सर. आता मी या ठिकाणी गुगल क्रोम ओपन करून घेतलेलं आहे आणि इथे मी सर्च करतो सोशल मीडिया. सोशल मीडिया इंडस्ट्रियल चॅट्स आणि एंटर करतो. थोडं स्पेलिंग झालेलं आहे. तर मंडळी, या ठिकाणी पाहू शकता सोशल मीडिया इंडस्ट्रियल स्टॅट्स टाकल्यानंतरच पहिल्यांदा आलं मेटा. मेटा म्हणजे काय काय कोणाला माहिती? एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सांगितलं होतं सांगायला, मी चॅट बॉक्स मध्ये महेश सर, तुमचा माईक बंद करा. ओके, तर हा मेटा कोणाला माहितीये? मेटा म्हणजे नेमकं काय? आपण तर वापरतो, सगळ्यांना माहिती असायला पाहिजे मेटा म्हणजे नेमकं काय आहे बाबा. आपण रोज त्याचा वापर करतोय. तर मित्रांनो, मेटा म्हणजे हे फेसबुक आहे. होय मित्रांनो, फेसबुक. तर हा, आता आपण इथे सोशल मीडिया इंडस्ट्रियल स्टॅट्स पाहिले. आता इथे एक प्रश्न विचारलाय, व्हॉट आर द बेस्ट स्टॉक्स टू बाय इन सोशल मीडिया. तर इथे सांगितलेलं आहे आपल्याला युट्यूब, म्हणजे युट्यूबचे स्टॉक सध्या हाय अप आहेत, म्हणजे मार्केटमध्ये युट्यूबचे स्टॉक्स चालतात. त्यानंतर मेटा, हे सोशल मीडियाचं एक असं प्लॅटफॉर्म आहे ना की ज्याच्यातून तुम्ही लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि लोकांपर्यंत पोहोचणं म्हणण्यापेक्षा तुम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचू शकता की तो तुमचा कस्टमर आहे. ऍक्च्युली आपल्याकडे काय झालंय की आपला कस्टमर कोण आहे ना हेच आपल्याला माहिती नाहीये. बरोबर का मित्रांनो? म्हणजे आपण कस्टमरला व्यवस्थितरित्या ट्रॅक करू शकत नाही. तेच आपण इंटरनेट मार्केटिंगच्या मदतीने करू शकतो. एक एक सिस्टम असतं. मला सांगा, फेसबुक कोण कोण वापरतंय? कमेंट मध्ये मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये मला सांगा की आपल्यापैकी फेसबुक कोण कोण यूज करतं. अर्थात सगळेच यूज करतात, तरी देखील मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय फेसबुक हे कोण कोण यूज करतं. ओके, प्रसाद सर म्हणतात मी यूज करतो.
तर मला सांगा, फेसबुक वरून तुम्ही आजपर्यंत काय काय पोस्ट केलेत? म्हणजे फेसबुक वरती तुम्ही आजपर्यंत कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी केलेत? ओके, आदर्श सर म्हणतायत ओनली इंस्टाग्राम. सर हे पण आपल्या मेटाचंच प्रोडक्ट आहे. इंस्टाग्राम देखील हे मेटाचंच प्रोडक्ट आहे. तर आजपर्यंत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आपण हे फक्त शो ऑफ करण्यासाठीच वापरलं. म्हणजे शो ऑफ साठीच म्हणू शकतो ना, की आजपर्यंत आपण फेसबुकवरून पैसे कमवलेत, इंस्टाग्रामवरून पैसे कमवलेत किंवा व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकून कोणाकोणाला पैसे मिळाले बाबा? आहे कोणी असं? अजून तर नाही सर. तर हेच तर आपल्याला शिकायचंय, की कशा प्रकारे आपण याच्या थ्रू मनी बनवू शकतो. तुम्हाला माहितीये फेसबुक इज मनी मेकिंग मशीन. चला पाहूयात आपण कशा प्रकारे मनी बनवू शकतो. तर मला सांगा, सर स्क्रीन विजिबल आहे? सर्वांना स्क्रीन विजिबल दिसते? ओके. नाही सर. आता आता दिसते सर? हा दिसती सर. ओके. आता मला सांगा, किती लोकांना श्रीमंत आणि यशस्वी व्हायचं आहे? जवळपास सगळ्यांनाच. अगदी बरोबर. सगळ्यांनाच श्रीमंत आणि यशस्वी व्हायचं असतं. परंतु त्याच्यासाठी कोण कोण पाऊल उचलता का बरं? हा, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कष्ट करत असतोय. परंतु आज मी ज्या गोष्टीबद्दल सांगणार आहे, त्याच्या मदतीने जर तुम्ही या गोष्टी केल्यात ना, तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ते कसं आपल्याला पुढे वेबिनारमध्ये पाहायचंच आहे. आता तर किती लोकांना वाटतं की त्यांचा व्यवसाय जो आहे, जो एक्झिस्टिंग व्यवसाय त्यांना 100 पटीने वाढवायचा आहे? प्लीज मला चॅट बॉक्समध्ये सांगा. एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स की किती लोकांना त्यांचा व्यवसाय 100x वाढवायचा आहे? ओके. चॅट बॉक्समध्ये लोक टाईप करायला लागले. प्रसाद सर म्हणतात त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे. ओके. आता आणखीन एक प्रश्न, की किती लोकांना वाटतंय की मी प्रोफेशनली डिजिटल मार्केटिंग करावं, लोकांनी माझा बिझनेस ऑनलाईन सर्च करावा, असं किती लोकांना वाटतंय? त्यांनी देखील एकदा चॅट बॉक्समध्ये मी टाईप करा. सगळ्यांचीच इच्छा असते की लोकांनी मला ऑनलाईन सर्च करायचं. आदर्श सर म्हणतायत मी, त्यानंतर प्रसाद सर आपले म्हणतायत मी. ओके. तर सगळ्यांनाच आपल्याला काय करायचं असतं, आपला ऑनलाईन प्रेझेन्स बनवायचा असतो आणि आपला बिझनेस ऑनलाईन न्यायचा असतो. खूप भारी वाटतं की लोक आपल्याला ऑनलाईन सर्च करतायत. घरी बसून मी पैसे कमवतोय. मला घरी बसून ऑर्डर्स मिळतायत. मी लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ते पण लोक अशी आहेत की ते माझ्या प्रोडक्टमध्ये, माझ्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड आहेत. अशा लोकांपर्यंत खरंच मंडळी पोहोचता येतं का बरं? काय वाटतं तुम्हाला? अशा लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो? तर मित्रांनो, तुम्ही अशा सर. लोकांपर्यंत आपण 100% पोहोचू शकतो. फक्त काय आहे, की आपल्याला अजूनपर्यंत प्रॉपर वे माहिती झालेला नाहीये, की आपण त्यांच्या पर्यंत कसं पोहोचायचं. बरोबर. काय हो, तुमचा आवाज येत नाहीये मॅम. एक मिनिट. मॅम तुम्ही म्यूट व्हा, तुमचा आवाज डिस्टर्ब होतोय थोडासा. ओके. आता मला सांगा एकच गोष्ट. मी मागे देखील तुम्हाला विचारली अगदी मागच्या काही मिनिटांपूर्वी, की तुम्ही सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग कसा केला? प्रभावी उपयोग म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की सोशल मीडियाने तुम्हाला काय मिळवून दिलं? कोणी सांगू शकेल का बरं चॅट बॉक्समध्ये मला? सोशल मीडियाने तुम्हाला फेम मिळवून दिलेला आहे का आतापर्यंत? किंवा सोशल मीडियाने तुम्हाला बिझनेस मिळवून दिलेला आहे का? खरं तर सोशल मीडिया या दोन्ही गोष्टी करू शकतं. फेम पण मिळवू देऊ शकतं तुम्हाला, बिझनेस देखील मिळवून देऊ शकतो. तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस ग्रो देखील करू शकतो. तर आजपर्यंत मला वाटतंय की आपल्यापैकी कोणीही सोशल मीडियाचा प्रभावीपणे उपयोग केलेला नाही. प्रभावी म्हणण्याचा अर्थ असा, की बिझनेसमध्ये त्यांनी आपल्याला हेल्प केलेली नाही. आता मला तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, की बाबा मला टेक्निकल नॉलेज नाहीये, मी डिजिटल मार्केटिंग करू शकतो का? डिजिटल मार्केटिंग करायचं म्हटल्यानंतर मला हेच आलं पाहिजे, तेच आलं पाहिजे. माझ्याकडे लॅपटॉप नाहीये, माझ्याकडे कॉम्प्युटर नाहीये. मी करू शकतोय का डिजिटल मार्केटिंग? डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपल्या इकडे असा मोठा
डिजिटल मार्केटिंग अशी मोठी गोष्ट बनवली आहे ना, की बस लोक नाव ऐकूनच म्हणतात की मला जमेल का बाबा. तर मित्रांनो, कोणीही डिजिटल मार्केटिंग करू शकतंय. अगदी एक लहान मुलगा देखील डिजिटल मार्केटिंग करू शकतोय. डिजिटल मार्केटिंग करणाऱ्याला काहीही एक बंधन नाहीये. सोशल मीडिया मार्केटिंगला कोणतंही बंधन नाहीये. कोणत्या जातीचं बंधन नाहीये, कोणत्या रंगाचं बंधन नाहीये, कोणत्या देशाचं बंधन नाहीये. त्याचबरोबर तुम्ही कुठून आहात काही देणं घेणं नाहीये. तुमचं गाव कोणतं आहे, तुमचं घर काय आहे, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, या गोष्टींचा अजिबात देखील फरक पडत नाहीये. त्यानंतर तुमची भाषा कोणती आहे, या गोष्टींचा काही एक फरक पडत नाहीये. त्याचबरोबर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, नथिंग्स मॅटर्स व्हॉट, की तुम्ही त्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह होताय, तुम्ही किती डीप जाऊन या गोष्टींना फॉलो करताय, या गोष्टी मॅटर करत असतात. तर मला सांगा, श्रीमंत व्हायचं काही एखादी सायकोलॉजी आहे किंवा सायन्स आहे का बरं? तुम्हाला वाटतं का की श्रीमंत व्हायची एखादी सायकोलॉजी आहे किंवा श्रीमंत व्हायचं एखादं सायन्स आहे? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की असं काय आहे का की बाबा श्रीमंत जर व्हायचं असेल तर याची अशी अशी सायकोलॉजी आहे किंवा असं असं सायन्स आहे. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय. तर मित्रांनो, श्रीमंत व्हायची सायन्स आहे आणि सायकोलॉजी देखील आहे. आन्सर हे खूप मोठं आहे, बिग यस आहे. किती लोकांचे बल्ब ऑन झाले? एव्हरीवन पुट इन द चॅट बॉक्स बल्ब ऑन. करा करा, अरे मित्रांनो, चॅट बॉक्स मध्ये चॅट करा. असं डल राहून काय उपयोग नाहीये. हा वेबिनार मग हा सेमिनार अटेंड करून देखील काय उपयोग नाहीये. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय. ओके. तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही किती लोकांनी क्रिकेट किंवा फुटबॉल खेळलेला आहे? म्हणजे अर्थातच सगळ्यांनीच खेळलेला असतो, हा काही प्रश्नच नाहीये. परंतु याचं आपल्या सेमिनारशी, आपल्या वेबिनारशी काय घेणं देणं आहे? मित्रांनो, खरं तर हे खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तर आपल्यापैकी अर्थात सगळ्यांनीच क्रिकेट आणि फुटबॉल खेळलेलं असतं. तर तुम्ही क्रिकेट मॅच बघायला कधी स्टेडियम मध्ये गेलात किंवा तुम्ही काय म्हणू शकतो, इंटरनेटवरती म्हणजे टीव्ही वरती किंवा मोबाईलवरती स्क्रीनवरती तुम्ही ही मॅच पाहिली असेल. तर मला सांगा, खेळणारे लोक किती असतात? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा, खेळणारे लोक किती असतात? म्हणजे एकच. किती असतात? अरे चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा रे मित्रांनो. एक, दोन. प्रसाद सर म्हणतात एक, विकास पाटील सर म्हणतात दोन लोक असतात. तर मित्रांनो, खेळणाऱ्या टीम्स दोन असतात. खेळणारे लोक जर क्रिकेटचा असेल तर 11 लोक खेळणारे असतात. परंतु मित्रांनो, त्यांना बघणारा ऑडियन्स हा 99% असतो, लाखोंमध्ये असतो, करोडोंमध्ये असतो. बरोबर का? तर मला आता सांगा, तुम्हाला खेळणाऱ्या टीम मध्ये राहायला आवडेल की ऑडियन्स बनून राहायला आवडेल? म्हणजे तुम्ही प्लेइंग टीम मध्ये असायला पाहिजे की ऑडियन्स मध्ये असायला हवं? चॅट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. प्लेइंग टीम मध्ये. अर्थातच आपण प्लेइंग टीम मध्येच असायला हवं. जर आपल्याला ग्रो करायचंय ना, तर आपण ऑडियन्स बनून नाही राहू शकत. आपल्याला प्लेइंग टीम मध्येच असायला हवं. तर प्लेइंग टीम मध्ये राहण्यासाठी आपला हा वेबिनार आहे, आपला हा कोर्स आहे, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल वॉरियर, डिजिटल मार्केटिंग द अल्टिमेट कोर्स. तर इथे तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. चॅट बॉक्स मध्ये प्लेइंग टीम मध्ये. ओके. प्रसाद मुळी सर म्हणतात प्लेइंग टीम मध्ये, त्यानंतर प्रशांत सर म्हणतात प्लेइंग टीम मध्ये. अर्थातच आपल्याला प्लेइंग टीम मध्येच राहायचं आहे. ओके. तर आता मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की वेबिनार मध्ये मी सिक्रेट सांगणार आहे. ते कोणते सिक्रेट्स? तर मंडळी, आता मी स्क्रीन ऑफ केलेली आहे. हे सिक्रेट्स तुम्हाला लिहून घ्यायचं खूप गरजेचं आहे. आता आपण प्रॅक्टिकल सेशन वरती येतोय.
म्हणजे आतापर्यंत आपण हा सगळा ओव्हरव्ह्यू समजला की डिजिटल मार्केटिंग काय आहे, कशा प्रकारे करायचं. सॉरी, डिजिटल मार्केटिंग काय आहे हे आपण इन शॉर्ट मध्ये समजून घेतलं. तसं तर बघायला गेलं तर ना, तर डिजिटल मार्केटिंग हा एवढा वाईड गोष्ट आहे ना, की आपल्याला एवढ्या सहजासहजी समजणं शक्य नाहीये. तर आता आपण एक क्विक ओव्हरव्ह्यू पाहिला की डिजिटल मार्केटिंग काय आहे मी तुम्हाला सांगितलं. आता मी जे 3 सिक्रेट सांगणार आहे ना, त्या 3 सिक्रेटच्या माध्यमातून तुम्हाला खरं तर एक लिंक बसेल की आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे गेलं पाहिजे, आपला वे कोणता असला पाहिजे. तर सगळ्यांनी या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत, नोट डाऊन करणं गरजेचं आहे. तर इथे मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो. तर पहिलाच आपला रूल, पहिलंच आपलं सिक्रेट आहे, 90% तुमची जिद्द असायला हवी आणि 10% टेक्निकल नॉलेज. पण मित्रांनो, टेक्निकल, मला एक सांगा, आतापर्यंत तुमच्याकडे भरपूर विषयांचं नॉलेज असेल. मला सांगा, प्रत्येकच विषयाचं नॉलेज तुम्ही इम्प्लिमेंट केलंय का बरं? म्हणजे तुम्हाला प्रत्येकच विषयाचं नॉलेज इम्प्लिमेंट करायचा चान्स मिळालाय का? किंवा चान्स जरी मिळालाय, तरी तुम्ही ते वापरलंय का? फक्त ज्ञान साठवून ठेवून नुसतं कलेक्ट केलेलं आहे. मला आता चॅट बॉक्समध्ये सांगा, की तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग तुम्ही केलाय का? प्रत्येक नॉलेजचा तुम्ही उपयोग केलेला आहे का? प्लीज मित्रांनो, चॅट बॉक्समध्ये टाइप करायचंय. नो. प्रतीक सर म्हणतायत नाही केलेला. अर्थातच सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम असतो. प्रशांत सर देखील म्हणतायत नाही केलेला. सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये टाइप करायचं. रिंकू मॅम म्हणतायत त्यांनी देखील नाही केलेला. प्रसाद सर म्हणतायत नाही. खरं तर हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो. कोणी देखील तेवढ्या इफिशियंट वेने प्रत्येकाचा नॉलेजचा उपयोग केलेला नसतो. त्याच्यामुळेच आपल्याला ज्या आपल्या गोष्टी आहेत ना, म्हणजे टेक्निकल नॉलेज असायला पाहिजे, तुला कॉम्प्युटर आला पाहिजे, तुला लॅपटॉप आला पाहिजे, त्यानंतर तुला इंटरनेटचं सगळं माहिती पाहिजे. काही गरज नाही. काही सुद्धा गरज नाही. मी जेवढं सांगतो ना, तेवढं तुम्हाला आलं ना, तरी देखील तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. आपला अल्टिमेट गोल काय आहे? आपला बिझनेस ग्रो करायचा. हेच तर आपलं अल्टिमेट गोल आहे. बरोबर का? बरोबर का? सांगा बरं, तुमचं अल्टिमेट गोल काय आहे? हा वेबिनार जॉइन करायचं कारण काय आहे? मला कोण-कोण सांगू शकेल चॅट बॉक्समध्ये? किंवा आपल्याला इंटरनेट इन्कम अँड ग्रोथ. विकास सर म्हणतायत इन्कम अँड ग्रोथ हा आपला अल्टिमेट गोल आहे. अगदी बरोबर सर. ग्रेट सर. येस, बिझनेस ग्रोथ. प्रतीक सर म्हणतायत बिझनेस ग्रोथ आपला हा अल्टिमेट गोल आहे. आणखीन कोणी सांगू शकेल? टू लर्न समथिंग न्यू. अगदी बरोबर. प्रसाद सर म्हणतायत ग्रोथ. ओके. बिझनेस ग्रोथ, ग्रोथ. सगळ्यांचंच हे म्हणणं आहे, की आपला बिझनेस ग्रो करायचा आणि मला काहीतरी नवीन शिकायचंय. आणि ते मंडळी, आता मला सांगा, क्वांटिटीला महत्व आहे की क्वालिटीला? चॅट बॉक्समध्ये सांगा, क्वांटिटीला महत्व आहे की क्वालिटीला? ओके, प्रतीक सर म्हणतायत क्वालिटीला महत्व आहे. आणखीन कोण सांगू शकेल? क्वालिटी. प्रतीक सर म्हणतायत, सरडे सर म्हणतायत क्वालिटीला महत्व आहे. क्वालिटीला महत्व प्रशांत सर म्हणतात. क्वालिटी. महेश सर म्हणतात क्वालिटीला महत्व आहे. अर्थातच क्वालिटीलाच महत्व आहे. तर आपले प्रसाद सर देखील म्हणतात क्वालिटीला महत्व. अर्थात तुम्हाला सगळ्यांचंच म्हणणं आहे की क्वालिटीला महत्व आहे. पण क्वालिटी बनवायची कशी? म्हणजे आपल्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटी आहे, नो डाउट. आपल्या सर्व्हिसमध्ये क्वालिटी आहे, नो डाउट. परंतु पुढचा जो आपला कस्टमर आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का? आपल्याला क्वांटिटी, आता तुम्ही बॅनर बनवलं, लावला फोन पप्पाला, "अरे पप्पा, बॅनर बनवायचं आपल्याला, बॅनर बनव." गेलात तुम्ही, 500,000चं बॅनर बनवलं, आणलं प्रिंट काढून आणलं, लावलं चौकात. अरे ते बॅनर सगळ्यांनाच दिसतंय. सगळ्यांनाच म्हणजे जो बायकोसोबत भांडण करून आलाय, त्याला मनस्ताप आहे. की अरे काय, त्याला पण हे बॅनर दिसते. त्याला तर गरज नव्हती त्यावेळेस त्याला हे बॅनर दाखवायची. परंतु त्याला पण दिसतंय. मी मगाशी तुम्हाला स्टार्टिंगला उदाहरण दिलं, की रिक्षावरती आपण लावतो. सकाळी लहान शाळेत जाणाऱ्या मुलांना बॅनर दिसतात. त्यांना गरजच नसते. त्यांना काहीच घेणं-देणं नाहीये तुमच्या त्याचं. इथे तुमच्या लीड वाया जात आहेत. इथे तुमचं एफर्ट्स वाया जात आहेत. हेच एफर्ट्स आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला Facebook मार्केटिंग आहे, Instagram मार्केटिंग आहे, WhatsApp मार्केटिंग आहे.
खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु आपल्याला त्या गोष्टींबद्दल आणखी नॉलेज कोणी व्यवस्थित दिलं. ओके, तर इथे मी आता काय करतो, माझी स्क्रीन शेअर करतो. आणि आपलं दुसरं सिक्रेट काय आहे की ICP. ओके, ICP हा शब्द कोणी कोणी ऐकलाय किंवा कोणाकोणाला माहितीये ICP म्हणजे काय? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा की ICP चा फुल फॉर्म काय आहे? ओके, प्रतीक सर म्हणतात डोंट नो. आणखीन कोणी ICP चा फुल फॉर्म सांगू शकेल किंवा ICP माहिती आहे का हे तरी सांगू शकेल? आणि माहित नसेल तरी काय नाही मित्रांनो, बिंदास सांगा मला माहिती नाहीये, कारण तुम्ही तेच तर शिकायला आलायत ना. तर सांगा ICP चा फुल फॉर्म काय? प्रसाद सर म्हणतायत नाही. ओके ओके, आणखीन कोण? डोंट नो. ओके, म्हणजे ICP चा फुल फॉर्म देखील कोणाला माहिती नाहीये. आणि माहिती नाहीये हे कॉमन गोष्ट झालीये. रिंकू मॅम म्हणतायत नो आयडिया. ओके, तर मंडळी ICP चा फुल फॉर्म ओके, विकास सरांना माहिती आहे. सर सांगू शकाल का काय आहे अर्थ ICP चा? ग्रेट सर, तुम्हाला माहिती आहे. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हा हे म्हणू शकतो आपण, परंतु हा नाही, हा प्रॉपर म्हणू शकत नाही आपल्याला. म्हणजे आपल्या फील्डमध्ये याला प्रॉपर म्हणू शकत नाही, हे देखील असू शकतं. आणखीन कोण? आणखीन कोण सांगू शकेल? ओके, ग्रेट, काही हरकत नाही. मी सांगतो ICP चा फुल फॉर्म आहे आयडियल कस्टमर पर्सोना किंवा आयडियल कस्टमर प्रोफाईल. आता मला सांगा किती लोकांना माहिती आहे की बाबा माझा कस्टमर कसा आहे किंवा माझा कस्टमर कोण आहे? आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं असेल माझा कस्टमर कोण आहे हे जर मला माहित नाहीये तर मी काय बिझनेस करतोय? प्रत्येक बिझनेसमॅनला माहितीच पाहिजे की माझा कस्टमर कोण आहे. खरंच तुम्हाला माहिती आहे का बरं तुमचा बिझनेस सॉरी तुमचा कस्टमर कोण आहे? चॅट बॉक्स मध्ये प्लीज सांगा. बघूयात कोणाकोणाला माहिती आहे कोण आपला कस्टमर कोण आहे. ऍज पर ICP आयडियल कस्टमर पर्सोना हे गोष्ट तुमच्यासाठी नवीन आहे, परंतु या गोष्टीवरती तुम्ही जेव्हापासून बिझनेस करताय ना तेव्हापासून काम करताय. तर आता मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला सांगतो की आपला कस्टमर नेमका कोण आहे हे कसं फाइंड आउट करायचं आणि याचा वापर कशा प्रकारे करायचा. तर चॅट जीपीटी हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. कोणाकोणाला माहिती आहे चॅट जीपीटी काय आहे? अर्थातच सगळ्यांनाच माहिती झालं असेल हे AI चा जमाना आहे. आज लाखो लोक मोबाईल वापरतायत, इंटरनेट वापरतायत, AI च्या मदतीने फोटो एडिट करतायत, व्हिडिओ एडिट करतायत, फेसबुकला टाकतायत, व्हॉट्सअपला टाकतायत, इंस्टाग्रामला टाकतायत. तर मग चॅट जीपीटी हे तुम्हाला माहिती असायला हवं. किती लोकांना माहिती आहे चॅट जीपीटी म्हणजे काय? मित्रांनो, किती लोकांना माहिती आहे चॅट जीपीटी टूल बद्दल? ओके, प्रतीक सरांना माहिती आहे. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचं मित्रांनो किती लोकांना चॅट जीपीटी बद्दल माहिती. तोपर्यंत मी चॅट जीपीटी ओपन करतो. ओपन एआयचं प्लॅटफॉर्म म्हणजेच चॅट जीपीटी. ओके, महेश सर बोलतात आय नो. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रशांत सोनार सरांना माहिती नाहीये. ओके, काही हरकत नाहीये मित्रांनो. माहिती असणं आणि माहिती असून त्याचा प्रभाव माहिती नसणं आणि माहिती असून त्याचा प्रभावी उपयोग न करणं या दोन्ही गोष्टी सेम असेल. प्रसाद सरांना देखील माहित नाहीये. काहीच हरकत नाही मित्रांनो. आता मी तुम्हाला याच्या थोडक्यात सांगतो. चॅट जीपीटी हे एक असं टूल आहे की तुम्ही तिथे कोणताही प्रश्न विचारू शकता. कोणताही म्हणजे लिटरली तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर चॅट जीपीटी कडे. आणि तो एक AI मॉडेल आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता. आजपर्यंत गुगल जे काम करत आलंय आपण इथून पूर्वी म्हणजे AIच्या जमान्याच्या आधी आपण आपला जो काही क्वेश्चन असायचा ना, उघडलं google.com गेलो, व्हॉट इज मिनिंग बाय XYZ, व्हॉट इज मिनिंग बाय हे, व्हॉट इज मिनिंग बाय ते, आजपर्यंत आपण गुगलवरती सर्च केलं. तर त्याच्या सारखंच किंवा त्याच्याही फास्ट त्याची पेक्षा भारी म्हणू शकतो
हे चॅट जीपीटी ओपन एआयचं एक टूल आहे. इथं मी तुम्हाला चॅट जीपीटी टूल दाखवतो. तुम्हाला काय करायचं, तुमचा कोणताही क्रोम ब्राउझर, गुगल ओपन करायचं आहे आणि chatgpt.com सर्च करायचं आहे. बरोबर, इथे तुम्ही chatgpt.com सर्च केलं, इथे तुम्हाला सर्च करायचं आहे तुमच्या बिझनेसचा ICP म्हणजे आयडियल कस्टमर पर्सोना. तर आपण इथे टाकूयात, हाय आय एम चैतन्य कुलकर्णी. ओके, स्पेलिंग मिस्टेक झाली थोडी. ओके, इथे मी सांगितलं, नमस्कार मी चैतन्य कुलकर्णी आहे आणि मी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करतो किंवा सोशल मीडिया एजन्सी रन करतो. सो इथे आपण टाकूयात आय रन SMMA म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी. सो आय वॉन्ट माय बिझनेस ICP, इथे ब्रॅकेट मध्ये टाकूयात आयडियल कस्टमर पर्सोना. ओके, मी इथे सर्च केलं, मी सांगितलं मी कोण आहे, मी काय करतो आणि मला काय हवंय, एवढंच सांगितलं मी. आणि इथे मी, एक मिनिट मित्रांनो, थोडं आणि इथे मी सेंड केलं. क्रिएटिंग एन आयडियल कस्टमर पर्सोना is essential for targeting and right audience for social media marketing agency SMMA. Here's the detailed process to help you define about ICP. आता identify your market, analyze your current clients, determine their goals and challenges, define their behavior and preference. Okay, build a detailed persona. आता यापैकी तुम्हाला हे जर गुगलवरून शोधायचं असतं, आता याचा वापर काय करायचा ते देखील मी सांगतोय, याचा अर्थ काय ते देखील मी सांगतो. परंतु मला एक सांगा, हे जर तुम्हाला गुगलवरती शोधायचं असतं किंवा युट्यूब वरती शोधायचं असतं तर किती वेळ गेला असता? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की ह्याच गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. जर तुम्हाला गुगलवरती जाऊन सर्च करायचं असतं किंवा युट्यूब वरून माहिती कलेक्ट करायची असती तर किती वेळ गेला असता? कोणी सांगू शकेल? खूप वेळ गेला असता. बरोबर सर, खूप वेळ जाणारच. रेकॉर्डिंग कशाला ऑन करायची? निलेश सर, तुमचा माईक बंद करा. प्रसाद सर म्हणतात खूप वेळ गेला असता. अगदी बरोबर, खूप वेळ जाणारच आहे. आणखीन कोणी सांगू शकताय? तर आता आपण याच गोष्टींना, ज्या गोष्टीला खूप सारा वेळ जाणार होता ना, त्या गोष्टी आपण काही सेकंदात केल्या म्हणू शकतो. अगदीच काही सेकंदातच केल्या. तुमच्यासमोर मी क्रोम ओपन केलं, चॅट जीपीटी वरती गेलो आणि सांगितलं मी चैतन्य कुलकर्णी, मी सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी चालवतो आणि मला माझ्या कस्टमरचा ICP पाहिजे, म्हणजे कस्टमर प्रोफाईल पाहिजे. आता बघूयात त्यांनी आपल्याला काय दिलंय. आता एवढा हा ओरडू सांगतोय बाबा, तो एवढा ओरडून सांगतोय, खरंच त्यांनी पाहिजे त्या गोष्टी दिल्यात का? उगा काय पण सांगतो. आता दाखवतो, नो युअर मार्केट. आता हे काय सांगतोय? जिओग्राफिक लोकेशन. आता जिओग्राफिक लोकेशन मध्ये लोकल बिझनेस, नॅशनल बिझनेस आणि इंटरनॅशनल बिझनेस हे आपल्याला क्विक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की आपलं मार्केट काय, आपल्या बिझनेसचं मार्केट काय. त्यानंतर अनालाइज युअर करंट क्लायंट्स, म्हणजे आता तुमच्याकडे सध्या कोणते क्लायंट्स आहेत, म्हणजे तुमच्याकडे कोणते क्लायंट्स आहेत म्हणण्यापेक्षा तुमचे क्लायंट्स आता सध्या कसे आहेत, म्हणजे काय आहे, त्यांचं एज काय आहे, त्यांचं जेंडर काय आहे, त्यांचं इन्कम लेवल काय आहे, त्यांचं एज्युकेशन काय आहे आणि त्यांचं लोकेशन काय, म्हणजे ते कुठून आहे. फिल्मोग्राफिक्स म्हणजे त्यांची बिझनेस साईज काय आहे, अॅन्युअल रेव्हेन्यू काय आहे, त्यांची इंडस्ट्री कोणती आहे, त्यांचं नंबर ऑफ एम्प्लॉय म्हणजे त्यांच्या काय म्हणू शकतो, फॅक्टरीमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये किती एम्प्लॉय काम करतात. डिटरमाइन देअर गोल्स अँड चॅलेंज. मित्रांनो, कोणाचा माईक चालू असेल तर त्यांनी बंद करायचा आहे प्लीज. डिटरमाइन देअर गोल अँड चॅलेंजेस. गोल्स काय असले पाहिजेत? त्यांचे गोल्स असतात इन्क्रीज सेल्स. आता मी माझ्या एजन्सीचं सांगितलं, माझी एजन्सी काय, सोशल मीडिया मार्केटिंग.
आता इथे माझ्या इथून पुढे त्यांनी इन्फॉर्मेशन द्यायला सांगितलं. आधीपर्यंत त्यांनी काय सांगितलं, बेसिक गोष्टी सांगितल्या की असं असं असतं, तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं चॅट जीपीटीने, की आपले गोल कोणते कोणते आहेत. म्हणजे माझ्या कस्टमरचे गोल काय आहेत, की सेल्स इन्क्रीज करायचं, अगदी बरोबर. त्यानंतर माझ्या कस्टमरचं आणखीन गोल आहे ब्रँड अवेअरनेस, म्हणजे माझ्या ब्रँड बद्दल सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, माझा लोगो सगळ्यांना दिसला पाहिजे, माझी वेबसाईट सगळ्यांना दिसली पाहिजे. हा माझ्या विकास हो. सर, तुमचा माईक चालू आहे, कृपया बंद करा. ओके ओके. हा, तर ब्रँड अवेअरनेस म्हणजे माझ्या ब्रँड बद्दल सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. हाच माझ्या क्लायंटचा इंटेन्शन असतं, हेच माझ्या क्लायंटचं गोल असतं. हे गोष्ट बरोबर दिलेली आहे. आता आणखीन बघूयात काय काय सांगितलेलं आहे आपल्याला. त्यानंतर सांगितलेले आहे लो एंगेजमेंट रेट्स, सॉरी चॅलेंजेस आहेत ते. हा, तर कस्टमर एंगेजमेंट म्हणजे कस्टमर त्यांच्यासोबत एंगेज राहिला पाहिजे, त्यांच्या प्रोडक्ट बद्दल एंगेज राहिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं लीड जनरेशन, म्हणजे एक क्वालिटी लीड मिळाली पाहिजे. त्यांचे चॅलेंजेस काय आहेत, माझ्या कस्टमरचे चॅलेंजेस काय आहेत, ते माझ्याकडे कशामुळे येतात, लॅक ऑफ एक्सपर्टीज इन सोशल मीडिया. ओके, म्हणजे तुम्ही आज माझ्याकडे कशामुळे आलात, की तुमच्या सोशल मीडियामध्ये थोडस एक्सपर्टीज कमी आहेत. मी असं तुम्हाला हे नाही करत आहे, काय म्हणू शकतो आपण, पण ही गोष्ट सत्य आहे की या गोष्टी माझ्या क्लायंट्सकडे नाहीयेत, की सोशल मीडियामध्ये एक्सपर्टीज नाहीयेत. लो एंगेजमेंट रेट्स म्हणजे ते माझ्याकडे कशासाठी येतात, जाहिरात लावचे येतात नाही, कशासाठी, कारण त्यांच्याकडे त्यांच्या प्रोडक्टमध्ये लोक एंगेजमेंट दाखवत नाहीत. साहजिक आहे मित्रांनो, तुम्ही कोणाला पण तुमची ऍड दाखवली तर कोण तुमच्या, म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की लहान मुलांना दिसते, जो घरून भांडण करून आलाय त्याला दिसते, त्याला त्यावेळेस काय घेणं देणंच नाहीये, त्या लोकांना पण दिसते. तर कोण तुमच्या ह्याच्यामध्ये हे करेल. त्यानंतर डिफिकल्टी इन कॉन्टेंट क्रिएशन, पुअर ऑनलाईन प्रेझेन्स. आता हा सगळ्यात मोठा तुमचा प्रॉब्लेम आहे, हा तुमचा देखील प्रॉब्लेम आहे, पुअर ऑनलाईन प्रेझेन्स. तुम्ही ऑनलाईन तर आहात, परंतु प्रेझेन्स तुमचा तेवढा इफेक्टिव्ह नाहीये. आता इथे पहा, बिल्ड डिटेल्ड पर्सोना. आता मला डिटेल्ड पर्सोना दिलेला आहे. आता जिओग्राफिक्स मध्ये काय काय येतं बघा, एज येतं जिओग्राफिक्स मध्ये, जेंडर्स येतं, लोकेशन येतं, इन्कम लेवल येतं आणि एज्युकेशन येतं. तर आता माझ्या क्लायंटचं पहा, एज असायला पाहिजे 28 ते 40, त्यांचं जेंडर शक्यतो जास्त करून फिमेल असायला पाहिजे, त्यांचं लोकेशन असलं पाहिजे अर्बन एरिया, प्रायमरी इन नॉर्थ अमेरिका. आता हे अमेरिकेचं सांगतोय आपण, इथं इन इंडिया पण करू शकतो. त्यांचं इन्कम लेवल काय पाहिजे, एवढे डॉलर्स पाहिजे अॅन्युअली. त्यानंतर त्यांचं एज्युकेशन डिग्री कोणती पाहिजे, बॅचलर्स और हायर डिग्री पाहिजे. अगदी ह्या गोष्टी देखील बरोबर आहेत. आता त्यांची बिझनेस साईज काय पाहिजे, स्मॉल टू मीडियम. हाय बिझनेस साईज वाले जास्त करून सोशल मीडिया मार्केटिंग करत नाहीयेत, कारण त्यांचं ते ऑलरेडी करून झालेलं असतं. स्मॉल टू मीडियम. त्यानंतर त्यांची इंडस्ट्री कोणती कोणती, ई कॉमर्स, फॅशन, ब्युटी आणि गुड्स, होम्स गुड्स. तर त्यांचा अॅन्युअल रेव्हेन्यू एवढा असला पाहिजे. त्यांचं गोल्स काय असलं पाहिजे, इन्क्रीज ऑनलाईन सेल, बूस्ट ब्रँड विजिबिलिटी, इम्प्रूव्ह कस्टमर रिटेन्शन. त्यांचे चॅलेंजेस हे आहेत, हाय कॉम्पिटिशन, लिमिटेड सोशल मीडिया एक्सपर्टीज. त्यांचं बिहेवियर पाहू शकतो आपण, युजेस इंस्टाग्राम अँड फेसबुक फ्रिक्वेंटली. आता इथून पुढे झाला खरा खेळ सुरू. आता आपल्याला कोणाला टार्गेट करायचंय, जे लोक सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुक खूप वापरतात. प्रेफर्स व्हिज्युअल कंटेंट्स लाईक इमेज आणि व्हिडिओ, एंगेज विथ इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, डेमोग्राफी. आता हे मित्रांनो हे माझ्याबद्दल झालं. आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की तुमच्यापैकी कोणता बिझनेस आहे, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे आपण त्याचा आयसीपी रेडी करूया. कोण चॅट बॉक्स मध्ये सांगू शकेल, लवकर सांगायचं मित्रांनो. ओके, चिली, प्रतीक सर म्हणतायत चिली. आणखीन कोण, होम लोन कन्सल्टन्सी. ओके, सिद्धार्थ सरांचं म्हणणं आहे होम लोन कन्सल्टन्सी. ओके, आणखीन कोण,
आणखीन कोण सांगणार आहे मित्रांनो? सगळ्यांनी सांगायचं आहे. वास्तुविशारद, ओके. पुरोहित वास्तुविशारद, ओके. आणखीन कोण? सगळ्यांनी पटपट पटपट सांगायचं मित्रांनो. ओके, आपण इथे होम लोन कन्सल्टन्सी बद्दल आपण डिस्कस करूयात. आता मी कॉपी केलं, मी माझी स्क्रीन काय करतो, शेअर करतो. इथे मी टाकतो, तर मी न्यू चॅट ओपन करतो. नवीनच आपण सगळं स्टार्टिंग पासून करूयात. तर इथे मी न्यू चॅट ओपन करतो. 1 मिनिट, हे माझं इथे मी न्यू चॅट केलं आणि मी इथे टाकलं, हाय, माय नेम इज Sid and I am a home loan consultant. As तुमच्या कंपनीचं नाव काय सर सांगू शकाल? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा, म्हणजे मी इथे ते व्यवस्थित पुट करतो. AS Associates. ओके, मी इथे कॉपी करून पेस्ट करतो. आणि सर तुम्ही कुठून काम करता ते देखील सांगा. अँड आय वर्क इन महाराष्ट्र. ओके, नाशिक म्हणतायत सर. ओके, काय प्रॉब्लेम नाही. वर्क्स इन नाशिक आणि अँड माय क्लायंट्स आर फ्रॉम महाराष्ट्र. MH. My clients are from Maharashtra. Hi, my name is Sid. I am from and I am a home loan consultant as AS consultant and I work in Nashik. My clients ची स्पेलिंग चुकलेले, काय हरकत नाही, मी ते दुरुस्त करून घेऊयात. Clients are from Maharashtra आणि मी so I want ICP, ideal customer persona. ओके, आणि मी सेंड करतो. आणि इथे मी असं देखील करू शकतो, इन मराठी करतो, इन मराठी. ओके, आणि ओके, हे जनरेट चालू, मी स्टॉप करून इन मराठी करून सेंड करतो. नमस्कार सीड, नाशिकमध्ये AS कन्सल्टंट या असोसिएट्स या कंपनीचा गृहकर्ज सल्लागार म्हणून आपले ग्राहक महाराष्ट्रात असतील त्यांच्यासाठी एक आदर्श ग्राहक व्यक्तिमत्व, आयडियल कस्टमर पर्सोना मराठीत तयार आहे. आदर्श ग्राहक व्यक्तिमत्व, तर त्यांचं बघा, एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, मिलिंद जोशी. त्यांचं वय किती असू शकतं? 35 ते 50 वर्ष. त्यांचा व्यवसाय काय असू शकतो? सरकारी कर्मचारी, खाजगी कंपनीत उच्च सदस्य अधिकारी, त्यानंतर उद्योजक किंवा स्वतःचा व्यवसाय असणारे. त्यानंतर त्यांचं वार्षिक उत्पन्न किती असायला हवं? 10 लाख ते 25 लाख. त्यानंतर त्यांचं कुटुंब, म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये कोण आहे हे देखील चॅट जीपीटी आपल्याला सांगू शकतो आणि एवढ्याच डिटेलमध्ये आपण त्यांना टार्गेट करू शकतो. त्यांची पत्नी, 2 मुले आणि आई वडील असे कुटुंब एकत्रित असायला हवे. त्यांचं स्थान महाराष्ट्रातील प्रमुख शहर जसे नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई. त्यांचं शिक्षण काय असायला पाहिजे ते देखील तुम्हाला दिलेलं आहे. त्यांच्या गरजा काय काय असायला हव्यात ते देखील तुम्हाला दिलेलं आहे. त्यांच्या आवडी काय काय असायला हव्यात ते देखील तुम्हाला दिलेलं आहे. तर आता आवडीमध्ये 2 नंबरला लिहिलेलं आहे, शैक्षणिक आणि वैद्यक सुविधा जवळ असणे. त्यानंतर सुरक्षित आणि शांत परिसरात राहणे. त्यांना कोणकोणते चॅलेंजेस म्हणजे आव्हानं येतात? कर्ज प्रक्रियेत मध्ये प्रॉब्लेम येतात. त्यानंतर व्यवसाय दरात मध्ये प्रॉब्लेम येतात. बाजारातील विविध योजना आणि ऑफर मधील गोंधळ. तर सर, आता मला तुम्ही सांगा, या ज्या गोष्टी चॅट जीपीटीने आपल्याला दिलेल्या आहेत यामध्ये किती % अॅक्युरसी आहे आजपर्यंतचा तुमचा बिझनेस मधला अनुभव पाहता? तर आजपर्यंतचा तुमचा बिझनेस मधला अनुभव पाहता यामध्ये किती % अॅक्युरसी आहे? 80 to 90%. आणि मला सांगा, आपण प्रॉम्प्ट म्हणजे चॅट जीपीटीला किती लाईन मध्ये सांगितलं होतं? की 2 लाईन मध्ये सांगितलं होतं. मी, माझं नाव असं असं आहे, मी XYZ नावाची कंपनी चालवतो आणि ओके, 2 लाईन म्हणतायत सर. आपण 2 लाईन मध्ये सांगितलं होतं, मी XYZ नावाची कंपनी चालवतो, माझं नाव XYZ आहे, मी
अशा अशा पद्धतीने काम करतो आणि मला तुमच्याकडून आयडियल कस्टमर पर्सन हवाय. तरी देखील 80 to 90% आपल्याला अॅक्युरसी दाखवली आहे, आयडियल कस्टमर दाखवलेला आहे. सर मला सांगा, जर आपण व्यवस्थित इन डिटेल इन डेप्थ मध्ये जाऊन जर चॅट जीपीटीला माहिती दिली आणि चॅट जीपीटीने आपल्याला आयडियल कस्टमर पर्सोना दिला, म्हणजे आयसीपी जर दिला, तर आपल्याला बिझनेस वाढवायला मदत होऊ शकते का? ऑफलाईन पद्धतीने बिझनेस वाढवायला मदत होऊ शकते का ते सांगा. ऑनलाईन कसे करायचं ते तर माझं काम आहे, मी तुम्हाला शिकवणार. ऑनलाईन तुम्हाला कसा प्रेझेन्स मिळवून द्यायचा. हो, नक्कीच होऊ शकेल. ऑफलाईन बद्दल बोलतोय सर मी. चॅट बॉक्स मध्ये मला एकदा सांगा, ऑफलाईन मध्ये तुम्हाला याची मदत होऊ शकते का? हो, ओके. ऑफलाईन नाही जाणार होणार जास्त, प्रतीक सर म्हणतायत. प्रसाद सर म्हणतात ऑफलाईन ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल. ओके, ग्रेट, नो प्रॉब्लेम. ऑनलाईन देखील होईल, ऑफलाईन देखील होईल असं सरांचं म्हणणं आहे, काही हरकत नाही. आता हा जो डाटा आपल्याला मिळालेला आहे, आता हा डाटा नुसता डाटाचा आहे बाबा, याचा काय करायचं ते तरी सांग. नुसतं मगाचपासून म्हणतोय इंटरनेट मार्केटिंग करायची, इंटरनेट मार्केटिंग करायची, एवढा वेळ झालं फक्त लेक्चरच देतो. मित्रांनो, हे बेसिक क्लिअर करणं तर गरजेचं आहे. आता हे सांगा, आयसीपी हा विषय कोणाकोणाला क्लिअर झाला? आयसीपी मध्ये आता इथून पुढे माझ्या वेबिनार नंतर कोणी जरी विचारलं की तुझा आयसीपी तयार आहे का, तर तुम्ही सांगू शकाल आयसीपीचा अर्थ काय, माझा आयसीपी काय आहे? खरं तर हे शेअर करायचं नसतं एका बिझनेस ओनरने आयसीपी काय आहे, पण आयसीपी म्हणजे काय हे समजलंय? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आयसीपी म्हणजे काय. जर समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आयसीपी म्हणजे काय हे समजलं आहे का? आता याचा वापर कसा करायचा ते मी सांगतो. ओके, यस, समजलं. हो, समजलं. ओके, ओके, ग्रेट ग्रेट, सर्वांना समजला आहे आयसीपीचा अर्थ. आता मी काय करतो, ओपन करतो माझं क्रोम आणि इथे मी एक नवीन टॅब ओपन करतो. इथे मी सर्च करतो facebook.com, सॉरी facebook.com नाही, फेसबुक ऍड मॅनेजर. ओके, मी फेसबुक ऍड मॅनेजर सर्च केलेलं आहे आणि इथे मला येतंय मेटा ऍड मॅनेजर अकाउंट. हे काय असतंय हे नंतर समजवेल मी तुम्हाला, आधी फक्त बेसिक बघून घ्या मी जे जे काय काय सांगतोय ते. चैतन्य कुलकर्णी, चैतन्य ग्राफिक्स म्हणून मी लॉग इन करतो. ओके, सॉरी. थोडासा टेक्निकल इश्यू होतो. ओके, तर हे आता माझं झालं ऍड मॅनेजर ओपन. इथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसत आहेत, कॅम्पेन दिसतंय, ऍड सेट दिसतंय, ऍड दिसतंय, त्यानंतर इथे क्रिएट नावाचं बटन दिसतंय, एडिट दिसतंय, इथं माझं नाव दिसतंय, त्यानंतर इथे रिव्ह्यूज अँड सेटिंग, डिस्कार्ड, ड्राफ्ट, अपडेट्स, खूप साऱ्या गोष्टी दिसत आहेत. त्यानंतर इथे अकाउंट ओव्हरव्ह्यू, कॅम्पेन्स, ऍड रिपोर्ट, ऑडियन्स, बिलिंग, पेमेंट, त्यानंतर ऍड अकाउंट सेटिंग, खूप साऱ्या गोष्टी दिसतात. बरोबर. तर आता मी काय करतो, क्रिएट बटनावरती क्लिक करतो. त्यानंतर इथे पण मला खूप गोष्टी दिसत आहेत. काय दिसतंय, अवेअरनेस दिसतंय, ट्रॅफिक्स दिसतंय, त्यानंतर एंगेजमेंट दिसतंय, लीड दिसतंय, ऍप प्रमोशन दिसतंय. तुम्ही आता काय करतो, तुम्हाला डेमोज दाखवायचा ना, मी लीड वरती क्लिक करतो. लीड वरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू बटनवरती मी क्लिक करतो. कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर ते मॅन्युअल मी सिलेक्ट करतो. हे इन डेप्थ तुम्हाला शिकायचंच आहे पुढे, पण हे बेसिक ओव्हरव्ह्यू आयसीपीचा उपयोग काय आहे, मी कुठे करायचा ते तुम्हाला सांगतो. इथे ऍड कॅम्पेन नेम, तर मी इथे लिहितो लीड जनरेशन. लीड जनरेशन करतो आणि मी खाली स्क्रोल करतो. इथे कॅटेगरी मध्ये काही ठेवत नाहीये. आता मी बेसिक तुम्हाला फास्ट फास्ट मध्ये दाखवतोय. ते मी 2 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करतो, ऍड सेट आहे हे. ऍड सेट वरती मी जातो, ते ऍड सेट 1 असं लिहितो. ओके, आता तुम्हाला ते खरं तर काही चालू हे समजतच नसेल, काळजी करू नका, मी आहे ना सगळं समजून देणार. इन्स्टंट फॉर्म मी सिलेक्ट करतो
तर माझं फेसबुक पेज टेक मॅनेजर म्हणून सिलेक्ट करतो. तर माझं डेली बजेट काय आहे, 800 रुपये हे मी सिलेक्ट करतो. ओके, आता इथे खरा उपयोग येतो ICP चा. तर इथं स्विच टू ओरिजिनल ऑडियन्स वरती क्लिक करतो. ओके, थोडस इश्यू होतो. एक मिनिट, थोडं टेक्निकल. ओके, हा, तर इथे ICP ओपन झालं. ऍक्च्युली हे ऑडियन्स आहे, कस्टम ऑडियन्स. तर फेसबुक विचारते तुला कोणाला टार्गेट करायचंय बाबा. तुझं म्हणणं आहे की बाबा माझा हा असा असा बिझनेस आहे, तुम्हाला पैसे देतोय, तर तुझ्या व्यवसाय तुझ्या लोकांना, तुझी सांगशील त्याच लोकांना मी ऍड दाखवणार, कोणाला पण नाही दाखवणार, असं फेसबुक म्हणतंय. तर आता मला सांगा याचा उपयोग आपल्याला कसा करायचा. जो आपण ICP काढला, आता कळालं का मी की कशासाठी एवढं ओरडू सांगत होतं ICP ICP ICP. किती लोकांना ICPचा आता खरा उपयोग वापरायचा समजलाय. म्हणजे ICP हा एक महत्वाची गोष्ट आहे, हे कोणाला कळलंय. तर आता मी काय करतो, पुन्हा एकदा माझी स्क्रीन ओपन करतो, शेअर करतो. आता इथे पहा, इथे लोकेशन मध्ये आता आपण सरांचंच बघूयात. नाशिक, नाशिक केलं, नाशिक सिलेक्ट केलं मी नाशिकच्या किती किलोमीटर पर्यंत मला जायचंय. चला मी 80 किलोमीटर पर्यंत जातो नाशिकच्या. ओके, आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र, कारण माझं नाशिकवरच थोडं क्लायंट मर्यादित आहे, महाराष्ट्रात आहे माझ्या अख्ख्या. मी नाशिक महाराष्ट्र दोन्ही सिटीला टार्गेट केलं. तुम्ही पाहिजे त्या सिटीला टार्गेट करू शकता. तर मी पुन्हा एकदा ChatGPT मध्ये जातो आणि मला काय सांगितलंय, 35 ते 50 वर्ष. ओके, मी इथे जातो एज मध्ये, आणि मिनिमम एज माझी किती असली पाहिजे माझ्या जाहिरात बघणाऱ्या लोकांची, 35. आणि मॅक्झिमम बरोबर का सर, चॅट बॉक्स मध्ये सांगा. 35 ते 50 बरोबर आहे का सर, चॅट बॉक्स मध्ये एकदा सांगा. एक मिनिट, मी चॅट बॉक्स ओपन करतो. ओके, बरोबर म्हणतात सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 35 ते 50 केलं. तिथं जेंडर मध्ये मला काय सांगितलंय ते बघून घेतो. जेंडर मध्ये मला सांगितलंय का बरं काय, तुम्ही थोडस जेंडर नाही सांगितलं, काय हरकत नाही. आपण मेल फिमेल दोन्ही सिलेक्ट करूयात, ऑल करूयात. तर डेमोग्राफी, इथे एडिट वरती गेलो आणि इथे ब्राउज मध्ये गेलो आणि डेमोग्राफी मध्ये गेलो. आता माझ्या इथे मी बघा किती डिटेल, किती डीप जाऊ शकतो. तर मला अशा लोकांना जाहिरात दाखवायची की त्यांचं एज्युकेशन काय झालेलं असायला पाहिजे, म्हणजे एज्युकेशन लेवल काय असायला पाहिजे, म्हणजे ते फील्ड स्टडीज असायला पाहिजे, स्कूल युनिव्हर्सिटीज असायला पाहिजे, अंडर ग्रॅज्युएट असायला पाहिजे, इयर्स मध्ये असायला पाहिजे. ओके, तर आता मी इथे स्कूल इन युनिव्हर्सिटी मध्ये सिलेक्ट करतो. आता इथे मी टाकतो पुणे युनिव्हर्सिटी, म्हणजे माझी ऍड फक्त पुणे युनिव्हर्सिटी मधल्या लोकांना दिसायला पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, याच्या बाहेर माझी ऍड दिसायलाच नको. म्हणजे याच्या बाहेर म्हणण्यापेक्षा इथे शिक्षण घेतलेल्या लोकांनाच दिसायला हवी माझी ऍड. ओके, पुन्हा एकदा डेमोग्राफी मध्ये गेलो तर फायनान्स मध्ये जातो. त्यांचं इन्कम किती असला पाहिजे. तर हे तर खरं अमेरिकेसाठी आहे, ठीक आहे, याबद्दल आपण पुढे बोलूयात. त्यानंतर लाईफ इव्हेंट मध्ये जाऊयात. लाईफ इव्हेंट मध्ये जाऊयात आणि आता मला सांगा त्यांची अॅनिव्हर्सरी. आता मला सांगा अॅनिव्हर्सरी सुद्धा आपण ट्रॅक करू शकतो. म्हणजे अशा लोकांना जाहिरात दाखवायची की त्यांची अॅनिव्हर्सरी पुढच्या 30 दिवसात आहे. ठीक आहे, त्यांना पण टार्गेट करूयात. ओके, एक मिनिट, न्यू जॉब चुकून सिलेक्ट झाला. हा, अॅनिव्हर्सरी 30 दिवसांमध्ये आहे असं आपण सिलेक्ट केलं. त्याच लोकांना, म्हणजे या सगळ्या लोकांना दिसणार जे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मध्ये शिकले, ज्यांची अॅनिव्हर्सरी पुढच्या 30 दिवसात आहे. ओके, त्यानंतर लाईफ इव्हेंट्स, अवे फ्रॉम फॅमिली, अवे फ्रॉम होम टाउन, जसं की मी आहे माझ्या फॅमिली पासून लांब. ओके, तर अशा लोकांना ऍड दाखवायची मला
की जे माझ्या त्यांच्या फॅमिलीपासून लांब आहे. ह्याचा उपयोग कुठं होऊ शकतो? हॉटेल मॅनेजमेंट, आपलं हॉटेल वाल्यांसाठी होऊ शकतो, मेस वाल्यांसाठी होऊ शकतो. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर बर्थ मंथ आपण सिलेक्ट करू शकतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जे असेल ते. अपकमिंग बर्थ म्हणजे त्यांचे बर्थडे, अपकमिंग बर्थडे म्हणजे त्यांचे पुढे येणारे बर्थडे असतील. त्यानंतर मित्र, कोणाचे मित्र, ज्यांचे मित्र मेन ऑफ फ्रेंड्स ऑफ मेन विथ अ बर्थडे ऑफ 0 to 7 days. आता याचा अर्थ, एक मिनिट मी स्क्रीन शेअर ऑफ करतो. आता मला ही ऍड अशा लोकांना दाखवायची की त्यांच्या मित्राचा बर्थडे पुढच्या 7 दिवसात असायला पाहिजे. आता एक बिझनेस ओनर म्हणून तुम्ही याच्यावरती काय विचार करू शकता, याचा काय फायदा होऊ शकतो? चॅट बॉक्स मध्ये कोणी सांगू शकेल का बरं? बिझनेस ओनर म्हणून याचा काय फायदा होऊ शकतो? कोणी सांगू शकेल? समजा तुमचा गिफ्ट शॉप आहे, गिफ्टचं शॉप आहे, आणि तुम्हाला अशा लोकांना टार्गेट करायचंय की त्यांचा बर्थडे, त्यांची अॅनिव्हर्सरी किंवा त्यांच्या मित्रांची अॅनिव्हर्सरी पुढच्या 30 दिवसात आहे, पुढच्या 7 दिवसात आहे. मग तुम्ही अशी एखादी ऑफर पिच करू शकता की एक XYZ प्रोडक्ट एवढ्या एवढ्या पर्सेंट वरती ऑफ आहे, आणि तुम्ही हे तुमच्या मित्राला गिफ्ट करा, तुमच्या पार्टनरला गिफ्ट करा. ओके, तर एवढा डीप आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जाऊ शकतो. त्यांनी हे ओव्हरमध्ये सगळं वरून वरून दाखवतो. त्यांचं जॉब, न्यूली जॉब असलं पाहिजे, न्यू रिलेशनशिप असलं पाहिजे, त्यानंतर एंगेज असले पाहिजेत एका वर्ष झालेले, त्यानंतर नवीन एंगेज झालेले 3 महिने 6 महिने, त्यानंतर आता खाली पॅरेंट्स असतील, त्यानंतर रिलेशनशिप स्टेटस काय असलं पाहिजे, त्यांचं वर्क काय असलं पाहिजे, एम्प्लॉय असले पाहिजेत, त्यानंतर इंडस्ट्रीज मध्ये असले पाहिजेत, नंतर जॉब टायटल वरती जायचं, तिथं सर्च करायचं म्हणजे ते कोणत्या कामात जॉब करतात. तर मी सर्च करतो डॉक्टर. मला माझी ऍड फक्त डॉक्टरांनाच दाखवायची, मला दुसऱ्या कोणाला दाखवायची नाही. मी एकही पैसा त्या बाकीच्या गोष्टींवरती घालवू शकत नाही. बाकीच्या लोकांना ऍड दाखवायची, मला फक्त माझ्या लोकांनाच ऍड दाखवायची. आता मित्रांनो, डेमोग्राफिक्स मध्ये एवढं आलं. आता इंटरेस्ट मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्यांचा इंटरेस्ट कशात असायला पाहिजे, त्यांची वागणूक कशी असायला पाहिजे. आता बिहेवियर वरती मी क्लिक केलंय, अॅनिव्हर्सरी दाखवलं, बिहेवियर दाखवलं, त्यानंतर डिजिटल ऍक्टिव्हिटीज, डिजिटल ऍक्टिव्हिटीज मध्ये गेले. त्यानंतर इथे ते डिजिटली काय काय ऍक्टिव्हिटी करतात, कॅनव्हास गेमिंग, त्यानंतर कन्सोल गेमर्स, त्यानंतर खूप, म्हणजे तुम्ही काय सांगू मी तुम्हाला, खूप सारे गोष्टी आहेत. आता फेसबुक वरती पेमेंट केलेले 30 दिवसात, म्हणजे 30 दिवसांपूर्वी किंवा या 30 दिवसात ज्यांनी फेसबुक वरनं पेमेंट केलंय, म्हणजे फेसबुक वरनं काहीतरी गोष्ट खरेदी केली आहे, अशा लोकांना ऍड दाखवायची. तर मला काय सांगतंय इथे, मला ऑप्शन येतात मागच्या 30 दिवसात, म्हणजे 1 महिन्यात, मागच्या 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात. त्यानंतर फेसबुकचं म्हणजे ओल्डर व्हर्जन असेल, किंवा कोणत्या लोकांना टार्गेट करायचं. जसं की आता तुम्हाला एवढं पण ऑप्शन देत आहे फेसबुक की फेसबुक कोण वापरतंय, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे अशांना तुम्हाला ऍड दाखवायची आहे, की ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे नॉर्मल अशांना ऍड दाखवायची आहे, की अशांना ऍड दाखवायची की ज्यांच्याकडे आयफोन आहे. तर ऍज अ बिझनेस ओनर, ऍज अ ऑन्टरप्रिन्युअर, तुम्ही या गोष्टींना असं नजरअंदाज करू नका. या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी. म्हणजे एक बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सिंपल सांगतो. आता माझा एक छोटासा बिझनेस आहे असं समजा. माझा बिझनेस कशाचा आहे? माझा बिझनेस आहे मोबाईलचा कव्हर बनवायचा, आणि मी मोबाईलचा कव्हर बनवतो, आणि मला आता काय मला काय आता हे मिळत नाहीये, क्लायंट्स मिळत नाहीये. मी काय करायचं? तर मी डोक्यात विचार आहे, फेसबुक, लोक म्हणतात फेसबुकवरनं रिझल्ट मिळतोय, बघूयात एकदा लावून. आणि मी लावली अशी रॅन्डम ऍड, मोगम अशी ऍड लावली, आणि मला फेसबुकवरून काय रिझल्टच मिळाला नाही. तर मी निराश झालो आणि बोलायला लागलो, हे काय पैसे खायचे काम आहेत, पैसे खायचे धंदे आहेत, फेसबुकवरून काय रिझल्ट वगैरे काही मिळत नाही, तुम्ही या गोष्टीच्या काही नादी लागू नका. अशा अशा मिसकन्सेप्शन तयार होतं. बरोबर का मित्रांनो? किंवा तुमच्यासोबत असं कधी झालंय का? चॅट बॉक्स मध्ये जरा सांगा बरं.
प्रतीक सर प्लीज फास्ट फॉरवर्ड. सर फास्ट फॉरवर्ड करून आपल्याला पाहिजे ते नॉलेज मिळत नाही. समजलं का? काय आपण आजपर्यंत तुम्हाला त्या बेसिक वेबिनारची म्हणजे त्या बेसिक गोष्टीपासून आपल्याला का सुरुवात करावं लागते की आपण प्रत्येक गोष्ट फास्ट फॉरवर्ड शिकत आहोत. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या पण आपण व्यवस्थित शिकलो नाहीये. त्याच्यामुळे व्यवस्थित जाऊयात आपण. मला 5,000 रुपयांचं ओके. सिद्धार्थ सरांनी 5,000 रुपये घालवले. सर तुम्हाला 5,000च्या मानाने रिझल्ट आलेला का बरं? प्रयत्न नाही केला. ओके. मला लीड्सच एक मिनिट. मला लीड्सच नाही आल्या. सर जे चॅट जीपीटीने पर्सोना दिला त्या पर्सोनाला तुम्ही टार्गेट केलं होतं का बरं? सिद्धार्थ सरांनी आपल्या 5,000 रुपये घालवलेत आणि त्यांना क्वालिटी लीड्स मिळाले नाही. सरांनी एक चूक केली की त्यांनी आयडियल कस्टमर सर आयडियल कस्टमर पर्सोना बनवला होता का तुम्ही? आयसीपी बनवला होता? नाही. सरांनी आयडियल कस्टमर पर्सोनाच बनवला नाही आणि फेसबुक वरती गेले. तर मग याच्यामुळे तुमचं फेसबुक बद्दल मिसकन्सेप्शन झालं का? डायरेक्ट ऍड टाकले म्हटले सर. ठीक आहे सर, आता काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला ते तर गोष्टींवरती काम करायचं आहे. हो, मग मी बंद केलं. म्हणजे सरांना रिझल्ट मिळाला नाही आणि बंद केलं सरांनी ऍड टाकणं. ओके. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला तुमचं उदाहरण दिलं की तुम्ही आयडियल कस्टमर पर्सोना कशा प्रकारे बनवू शकता. आता मला सांगा सर, या लोकांना टार्गेट केलं असतं तर तुम्हाला रिझल्ट मिळाला असता का बरं? तुम्ही मी तुम्हाला अनम्यूट करतोय. एक मिनिट. तर मी तुम्हाला अनम्यूट केलेलं, तुम्ही माईक वरती टॅप करून अनम्यूट व्हा. ऍक्च्युली जर आहे ना, आता हे जे तुम्ही सांगितलं ना की तो पर्सोना बनवायचं वगैरे वगैरे, तसं जर केलं असतं तर आता कदाचित काही फायदा झाला असता. मी फक्त टाकलं की नाशिकच्या रेडियस मधल्या एवढ्या एवढ्या लोकांना, मग त्यांनी मला सांगितलं एवढ्या एवढ्या रुपयामध्ये तुम्ही एवढ्या एवढ्या लोकांपर्यंत पोहोचाल. आणि बस त्यांनी संध्याकाळी रिपोर्ट पाठवला की मी 1,000 लोकांपर्यंत पोहोचलो, 1,200 लोकांपर्यंत पोहोचलो. पण त्या लोकांकडून मला मेसेज पण नाही आणि कॉल पण नाही. त्याचा काय फायदाच झाला सगळं. नुसतं पोहोचून काय फायदा? त्यांच्याकडून आपल्याला कॉल्स तर आले पाहिजे ना. ओके, अगदी बरोबर. म्हणजे तुमचा फक्त पैसा वाया गेला असं तुमचं म्हणणं आहे इन शॉर्ट. बरोबर. आणि सर हेच जर तुम्ही पर्सोना फॉलो केला असता तर रिझल्ट मिळाला असता? आता त्याच्यात बघून असं वाटतं की एवढे डिटेल्स त्याच्यामध्ये येत आहेत, त्या डिटेल्स पर्यंत कधी गेलोच नाही ना. फक्त ओके. तिथं लोकेशन सिलेक्ट केलं की मला नाशिक मधले कस्टमर पाहिजे. आणि मग त्याच्या पुढे त्यांनी मला बरंच विचारलं की कोणते कस्टमर काय काय. पण मग आपण काय विचार करायचा की आपल्याला त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हती. ओके. हा जस्ट फेसबुक वरती ऍड सगळेजण टाकतात, खाली दिसतं स्पॉन्सर्ड आहे. ओके. झालं. त्या पद्धतीने म्हणलं आपलं पण स्पॉन्सर्ड होईल, बऱ्याचशा लोकांना दिसेल, बरेचसे लोक आपल्याला कॉल करतील, मेसेज करतील. पण मग तसं काही झालंच नाही. ओके. इन्स्टावरती मला 1-2 मेसेज आले फक्त. ओके. म्हणजे इन शॉर्ट फेसबुकने तर त्याचं काम उत्तम पद्धतीने केलं, बरोबर का? हा, मग त्यांनी पाठवायचं काम केलं, पण मग ते लोकांपर्यंत पोहोचलं का नाही पोहोचलं हे आपल्याला नाही माहिती. पण तुम्ही एक विचार केला का सर की फेसबुकने त्याचं काम केलं, तुम्ही सांगितलं मला नाशिक मधल्या लोकांना दाखवायचंय, तर त्यांनी दाखवलं. पण तुम्ही असं सांगितलं नाही की मला बरोबर. नाशिक मधल्या त्याच लोकांना दाखवायचंय, त्याच लोकांना दाखवायचंय. हा, म्हणूनच मग ज्या अगदी लोकांना त्याची गरज नाही त्यांच्यापर्यंत पण ते पोहोचलं. अगदी बरोबर. ज्यांना गरज नाही ना त्यांना पण ती ऍड दिसली आणि विनाकारण तुमचे लॉस झाला. बरोबर. ओके सर. म्हणजे ज्यांना ऍक्च्युअल नीड होती त्यांच्यापर्यंत तर काही गेलंच नाही, पण ज्यांना गरज नव्हती अशांना पण दिसलं. त्यांच्यापर्यंत त्या लीड गेल्या. मग त्यांना जर फायदाच नव्हता ते कशाला आपल्याला कॉल करतील? अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. एक मिनिट मित्रांनो, माझा आवाज येतोय का सर्वांना? हो, आवाज येतोय. हा, तर अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हो, आम्हाला कस्टमर पर्सोना म्हणजे आयसीपी तयार. ओके सर, आता तुम्ही म्यूट केलं नाही तरी झालं नाही. ओके. तर मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो. हा, तर अशा प्रकारे मी माझं आयसीपी बनवलेलं आहे आणि मी ते एडिट वरती जातो आणि सर्च करतो माझ्या व्यवसायाची भाषा कोणती असली पाहिजे.
म्हणजे माझ्या टार्गेटेड कस्टमरची लँग्वेज कोणती असली पाहिजे. इथे मी टाकतो मराठी, एंटर, त्यानंतर हिंदी, मराठी आणि हिंदी. ओके. आणि मी आता आणखीन एक ऑप्शन आहे नॅरो डाऊन. तर हे इन डिटेल गोष्टी आहेत यामध्ये तुम्हाला. आता इथे मी ऍड सेट वरती वरून ऍड वरती गेलो आणि इथे मी टाकलं ऍडचं नाव इमेज 1 आणि इथे मी माझं इंस्टाग्राम अकाउंट वगैरे ऑलरेडी सिलेक्ट आहे. मी आता तुम्हाला जस्ट एक ओव्हरव्ह्यू देतो. एडिट रिमूव्ह केलं सगळं, ऍड इमेज वरती गेलो, ऍड इमेज केलं, इथून माझ्या अकाउंट वरून एखादी मी इमेज अपलोड करतो. ओके, ही इमेज मी सिलेक्ट केली आणि इथे नेक्स्ट केलं. इथे मी सगळं ओरिजिनल, आता ही मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्यासाठी करतो. डन केलं मी सगळ्या गोष्टी. तुम्हाला इन डिटेल या गोष्टी शिकायच्याच आहेत, परंतु तुम्हाला माहिती तरी पाहिजे की तुम्ही नेमकं शिकणार का. इथे मी प्रायमरी टेक्स्ट टाकू शकतो, हेडलाईन टाकू शकतो, डिस्क्रिप्शन टाकू शकतो, कॉल टू ऍक्शन टाकू शकतो, अप्लाय नाव, सबस्क्राईब, बुक नाव, डाउनलोड, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर इथे मी काय करतो, इथे आता दिसणार तुमची ऍड कशी दिसते. इथे बघा, आता तुम्ही ऍड लावली म्हणजे सगळं व्यवस्थितरित्या फॉलो केलं, त्या ऍड लावली. आता फेसबुकला तुमची ऍड, फेसबुकच्या फीड मध्ये ऍड अशी दिसणार. तर तुम्ही अशीच ऍड बघून माझ्यापर्यंत म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाले. ओके. तर इथे इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये कशी दिसते, तर अशा प्रकारे दिसते. हे बघा, ओके. सर्वांना व्यवस्थित दिसते स्क्रीन. तर इथून मी क्रॉस करतो आणि स्क्रीन शेअर स्टॉप करतो. ओके. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आपल्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो. त्यात पण तुम्ही नॅरो डाऊन करू शकता की टार्गेटिंग इन शॉर्ट, म्हणजे इन डेप्थ तुम्ही जेवढं जास्त. खरं तर काय विषय आहे की तुम्हाला तुमच्या ऑडियन्स किती माहिती आहे, त्या ऑडियन्स बद्दल तुम्हाला तुमच्या किती माहिती आहे ना, त्याच गोष्टीवरून तुम्ही तुमच्या आयडियल कस्टमर पर्यंत पोहोचू शकता. उगाच एखादं ऍड क्रिएटिव्ह बनवलं, ऍड इमेज बनवली किंवा एखादं व्हिडिओ बनवला, टाकला फेसबुकला, लावले पैसे दिवसाला 1000 रुपये आणि लावले ऍड, असं करून चालणार नाही. तर आपल्याला व्यवस्थितरित्या ते फॉलो करावं लागेल. तर मी माझं प्रेझेंटेशन तुमच्यापर्यंत पीपीटी ओपन करून घेतो. ओके. तर आता तुम्हाला 2 नंबर सिक्रेट क्लिअर झालेलं आहे, ते म्हणजे ICP. तर तिसरं सिक्रेट आहे सिस्टम. व्हॉट इज सिस्टम? तर मित्रांनो, हे वाक्य नोट डाऊन करून घ्या. टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट. हे तुम्हाला नोट डाऊन केलं तर मित्रांनो, मी खरं सांगतो, तुम्ही या गोष्टी जर केल्या ना, तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर तुम्ही तुमचं नोटबुक, पेन काढा आणि हे स्टेटमेंट नोट डाऊन करा. कोणतं स्टेटमेंट? सिस्टम ऑलवेज राईट, जस्ट फॉलो द सिस्टम. ओके. System always right, just follow the system. System generates success, not a man. म्हणजे सिस्टम हे नेहमीच बरोबर असतं. सिस्टम फॉलो करायची गरज असते आणि सिस्टमने काय म्हणू शकतो, सिस्टमने सक्सेस जनरेट होते. एखाद्या वेळेस माणूस चुकू शकतो, परंतु सिस्टम कधीही चुकू शकत नाही. त्यामुळे सिस्टम जी आहे ती सिस्टम फॉलो करायची आहे. सिस्टमने तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, तर हा झाला आपला आजच्या वेबिनारचा एक काय म्हणू शकतो, रोड मॅप, की तुम्हाला नेमकं सक्सेसफुल व्हायचं, डिजिटल मार्केटिंग करायचं, तर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग हा कन्सेप्ट काय आहे, हा क्लिअर झालेला आहे का? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा.
ओके, सिद्धांत सर म्हणतात हो, प्रसाद सर म्हणतात हो, प्रतीक सर म्हणतात हो. बाकीचे लोक, सगळ्यांना क्लिअर झालंय का कन्सेप्ट हा? महेश सर म्हणतात हो, येस. आणखीन पण लोक आहेत, कुठे गेली? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा. रिंकू मॅम म्हणतात हा थोडा, ओके. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय हा सोशल मीडिया मार्केटिंग किंवा इंटरनेट मार्केटिंग कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे का? सगळ्यांचं म्हणणं आहे येस. ओके ओके, प्रणिती मॅम म्हणतात येस, ठीक आहे. तर आता आणखीन एक नेक्स्ट क्वेश्चन, याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता का? आता मला सांगा, बिझनेस ग्रो करायची गोष्ट लांब राहिली. आता मला सांगा, ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग म्हणू शकतो, यामध्ये ग्रेट काय? ग्रेट म्हणण्यापेक्षा तुमच्या फायद्याचं काय? तुम्ही काय चूज कराल? तुम्हाला जर ऑप्शन मिळाला, ट्रॅडिशनल मार्केटिंग थ्रू क्लायंट्स मिळवायचे आणि इंटरनेट मार्केटिंग थ्रू क्लायंट मिळवायचे, तुम्ही कोणता ऑप्शन चूज कराल? चॅट बॉक्स मध्ये सांगायचे सर्वांनी. मित्रांनो, चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय की तुम्ही कोणता ऑप्शन निवडाल. ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे करत आलाय ते, की इंटरनेट मार्केटिंग? मला महेश सर म्हणतात इंटरनेट मार्केटिंग. आणखीन कोण? प्रतीक सर इंटरनेट, ओके. आणखीन इंटरनेट मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग, ओके ग्रेट. ओके, तुम्ही इथे जिंकले आहात मित्रांनो, कॉंग्रॅट्स. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. म्हणजे आजच्या जमान्यात तुम्ही मॉडर्न थिंक करत आहे, इंटरनेट मार्केटिंगचीच गरज आहे. आणखीन बाकीचे मित्र आपले, श्रुती मॅम म्हणतायत इंटरनेट मार्केटिंग, ओके ग्रेट. आणखीन कोण? ओके, तर इथे सगळ्यांचं म्हणणं आहे इंटरनेट मार्केटिंग तुम्ही करा. मग आता इथून पुढे आपण मी आपल्या काय म्हणू शकतो, हे रोड मॅप मी तुम्हाला दिला की तुम्ही कसं करू शकता, म्हणजे सगळं ओव्हरव्ह्यू दिलेला आहे थोडक्यात. मी म्हणणार नाही, मी प्रॉपर तुम्हाला हे केलं की डिजिटल मार्केटिंग काय आहे हे सांगितलं, कशा पद्धतीने करायचं हे सांगितलं, पण कोणत्या स्टेप्स करायच्या तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू मिळालेला आहे. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला फ्री काहीतरी मिळत असतं, वेन यू आर गेटिंग समथिंग फॉर फ्री, देन यू आर दी प्रोडक्ट. जेव्हा तुम्हाला सगळं काही फ्री मिळायला लागतं ना, तेव्हा समजून जायचं प्रोडक्ट तुम्ही आहात. तर आता मी, जर तुमची परमिशन असेल, तर मी माझ्या पेड कोर्स बद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, कोणाकोणाला आवडेल की माझ्या पेड कोर्स बद्दल जाणून घ्यायला. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचे, तुमचे मत सांगा, कोणाकोणाला आवडेल. प्रसाद सरांना आवडेल, ओके. आणखीन कोण? सगळ्यांनी, प्रतीक सरांना देखील आवडेल, ग्रेट. आणखीन बाकीच्या लोकांना, मित्रांनो, आवडेल का तुम्हाला? ओके, प्रशांत सरांना आवडेल, प्रणिती मॅमला देखील आवडेल, रिंकू मॅमला देखील आवडेल, ओके. महेश सरांना देखील आवडेल, ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट, ओके, नो प्रॉब्लेम. ओके, श्रुती मॅमला देखील आवडेल, आपल्या ऍडव्होकेट मॅम आहेत त्यांना आवडेल पेड कोर्स बद्दल जाणून घ्यायला, ओके. या ठिकाणी मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि मी एक छोटासा ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला माझ्या पेड कोर्स बद्दल, ओके. तर मंडळी, हा आहे आपला ऍड मॅनेजर कॅम्पेन, सॉरी ऍड कॅम्पेन मॅनेजर, ज्यामध्ये तुम्ही काय काय शिकता की ऍड, समजा तुमची ऍड रेडी आहे, तर ऍड लावण्यापासून ऍडचा रिझल्ट पाहण्यापर्यंत ते तुम्ही शिकता ऍड मॅनेजर कॅम्पेन मध्ये. ते तुम्हाला त्या कोर्सची प्राइस आहे मित्रांनो आपल्या 3499, म्हणजे 3499 रुपये अशी आपली ऍड कॅम्पेन मॅनेजरच्या कोर्सची प्राइस आहे. त्यानंतर आपला दुसरा कोर्स जो आहे तो आहे ऍड मॅनेजर सिस्टम.
सिस्टम कसं बनवायचं, कसं फॉलो करायचं, हा आपला सेकंड कोर्स आहे ऍड मॅनेजर सिस्टम. त्याची प्राइस आहे 4999. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड मॅनेज कशा करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला इत्थंभूत शिकायला मिळतील. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे गुगल कीवर्ड्स. एसईओ बद्दल तुम्हाला थोडंफार माहिती असेल, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे आपले ग्राहक इंटरनेटवरती काय सर्च करतात, त्यानंतर त्यांना सर्च केल्यानंतर काय एक नंबरला येतं, कोणती वेबसाईट 2 नंबरला येते, किंवा युट्यूबला गेले त्यानंतर त्यांनी सर्च केलं तर सर्च केल्यानंतर कोण एक नंबरला येतंय, कोण 2 नंबरला येतंय, या गोष्टी असतात त्या असतात एसईओ मध्ये म्हणजेच गुगल कीवर्ड्स मध्ये. तर त्याच्यावरचा आपला कोर्स आहे 499चा. त्यानंतर सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग. सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्रामचं तुम्हाला अगदी काहीच माहित नाहीये, झिरो आहात तुम्ही, म्हणजे फक्त इंस्टाग्रामवर रील बघायचं माहितीये बाबा मला, तर त्याच्यामधून तुम्हाला मास्टर बनवायचा कोर्स. याची प्राइस आहे आपली 499 only. तर त्याच्यानंतर आपली व्हॉट्सअप मार्केटिंग. व्हॉट्सअप थ्रू देखील बिझनेस करता येतो. तो कसा, तो तुम्हाला या कोर्समध्ये बघायला मिळेल. त्याची प्राइस आहे आपली 1999 ओनली. आणि कॉपी रायटिंग, तुम्ही आता मगाशी बघितलं, तुम्हाला हेडलाईन टाकायच्या ऑप्शन आला, नंतर डिस्क्रिप्शन टाकायचा ऑप्शन आला, त्यानंतर सीटीए म्हणजे कॉल टू ऍक्शन, इथे क्लिक करा, लवकर क्लिक करा, असं स्पेशल ऑफर आहे. अशा गोष्टी त्या कॉन्टेंट रायटिंग, कॉपी रायटिंग मध्ये येतात. याच्यावरचा आपला कोर्स जो आहे तो आहे कॉपी रायटिंग वरती. त्या ठिकाणी स्क्रीन शेअर करून तर इथे कॉपी रायटिंग वरचा आपला कोर्स आहे 999 वरती. आणि सगळ्यात आपला महत्वाचा कोर्स ड्रीम 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटर्जी. ठीक आहे चैतन्य, तू बोलला आम्ही ऍड लावल्या, तुझा कोर्स घेतला, ऍड लावल्या, अरे पण स्ट्रॅटर्जी काहीतरी असायला पाहिजे ना. तर त्या स्ट्रॅटर्जी कशा बनवायच्या, 1000 स्ट्रॅटर्जी हा याचा कोर्स आपला आहे 3499 3499 रुपयामध्ये. आणि सोशल मीडिया मार्केटिंग हे फुल किट, आपल्या ह्या फुल किटचं प्राइस आहे 14,999 रुपये. आतापर्यंत जर तुम्ही सगळं टोटल कराल तर हा आपला पूर्ण कोर्स असतो 35,499 रुपयांचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. तर मला सांगा, हे 34,499 रुपये तुमच्या बिझनेस साठी वर्थ इट आहे का, किंवा तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी कोण कोण अफोर्ड करू शकतं? मला फक्त कमेंट मध्ये सांगा की हा जर खरंच तुमचा बिझनेस, जेवढं तू बोलतोय 100x बिझनेस वाढून देणार, तर तो खरंच बिझनेस वाढून मिळत असेल तर कोण कोण अफोर्ड करू शकतं? सिद्धांत सर म्हणतायत, सिद्धांत सर अफोर्ड करू शकतात. आणखी कोण कोण अफोर्ड करू शकतं? जर खरोखरच बिझनेस तेवढा ग्रो होणार असेल तर. ओके, प्रसाद सर म्हणतायत ते अफोर्ड करू शकतात. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणखीन कोण? महेश सर म्हणतात ते अफोर्ड करू शकतात. ओके, ग्रेट, काही हरकत नाही. तर मित्रांनो, बरेचसे लोक असे आहेत जे माझ्यासारखे, म्हणजे माझ्यासारखेच म्हणू शकता, एक मिडल क्लास फॅमिलीतून. खरं बिझनेस साठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे, परंतु ते इन्व्हेस्ट नाही करू शकत. काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांनाच. तर एक मी माझं एक असं विजन आहे, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, माझं मिशन सांगितलं की 1,00,000 मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. 1,00,000 मराठी बांधवांना त्यांचा ऑनलाईन व्यवसाय निर्माण करून द्यायचा, म्हणजे ऑफलाईन त्यांचा आहे परंतु त्यांना ऑनलाईन आणायचं. तर खास त्यांच्यासाठीच आपली डिस्काउंटेड प्राइस 50% ऑफ 14,999 रुपये. चला मित्रांनो, मला सांगा ही प्राइस कोण कोण अफोर्ड करू शकतं? चॅट बॉक्स मध्ये सांगा.
मी ऑल्सो बट इन फ्युचर. ओके, रिंकू मॅम म्हणतात ते पण फ्युचर मध्ये. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर 50% ऑफ म्हणजेच 14,999 रुपये. ही प्राइस कोण कोण अफोर्ड करू शकतं? ओके, सिद्धांत सर अफोर्ड करू शकतात. सिद्धांत सर तर काय आपले 35 पण अफोर्ड करू शकत होते. आणखीन कोण नवीन कोण अफोर्ड करू शकतं ही प्राइस? प्रसाद सर अफोर्ड करू शकतात. ओके, ग्रेट ग्रेट. आणखी नवीन कोण अफोर्ड करू शकते ही प्राइस? आता तर स्वस्तच भेटतंय 50%. अगदी बरोबर. प्रणिती मॅम म्हणतात मी अफोर्ड करू शकते. ओके, महेश सर म्हणतात मी अफोर्ड करू शकतो. ओके, आणखीन कोण अफोर्ड करू शकते मित्रांनो? तर मित्रांनो, मला माहितीये की जास्त लोकांना ही प्राइस देखील खरंच खूप महाग होती. बरोबर ना? की नाही अफोर्ड करू शकत सगळे लोक की 14,999 रुपये. तर मित्रांनो, आणखीन डिस्काउंटेड पण लास्ट, बरं का, लास्ट, ही लास्ट प्राइस असणार आहे पुढच्या 15 मिनिटासाठी. आता वाजलेत 9:34. पुढच्या 15 मिनिटासाठी ही लास्ट प्राइस असणार आहे 4,999. 4,999 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण कॉम्बो जे मी स्टार्टिंग पासून दाखवलं तो अख्खा कॉम्बो म्हणजेच, मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. मी बॅक घेतो माझं टॅब. एक मिनिट, थोडस ग्लिच झालं. ओके, हा. तर आपलं ऍड कॅम्पेन मॅनेजर, त्याचबरोबर ऍड मॅनेजर सिस्टम, गुगल कीवर्ड्स, त्याचबरोबर सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग, त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग, त्यानंतर कॉपी रायटिंग, त्यानंतर ऍडव्हान्स 1000 स्ट्रॅटर्जीज, ड्रीम ऍडव्हान्स 1000 स्ट्रॅटर्जीज, त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग. हे पूर्ण कॉम्बो किट, पूर्ण बंडल, याची प्राइस आहे मित्रांनो 35,499 रुपये. जी लाईव्ह असणार आहे. प्रत्येक गोष्ट लाईव्ह शिकवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेल या भाषेत शिकवली जाणार आहे. तर याची प्राइस, डिस्काउंटेड प्राइस, आजच्या वेबिनारसाठी, खास आजच्या वेबिनारसाठी. मंडळी, खरं तर हे करायची गरज नाहीये की लोक, तुम्ही पाहिलं, तुम्ही देखील मित्र आपले एवढे ग्रेट आहेत, आपले मित्र एवढे लर्नर मस्त आहेत की त्यांना 35,499 प्राइस देखील अफोर्ड करू शकतात. परंतु मंडळी, दिस इज नॉट अ बिझनेस. आपल्याला आपलं ड्रीम, जे लक्ष्य, ध्येय आहे ते 1,00,000 मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आजची स्पेशल प्राइस 4,999, 4,999 रुपयामध्ये तुम्ही हे अख्खं कॉम्बो, अख्खं किट लाईव्ह शिकू शकता. ते देखील माझ्याकडून लाईव्ह. तर कोणाकोणाला शिकायला आवडेल त्यांनी प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा. आणि ही लास्ट आहे, याच्या पुढे कमी होणार नाहीये मित्रांनो. सिद्धार्थ सर आहेत. सिद्धार्थ सर तर काय आपले पहिल्यापासूनच आहेत. त्यानंतर आणखीन कोण नेक्स्ट? महेश सर आहेत, प्रसाद सर आहेत. फक्त ही ऑफर पुढच्या 15 मिनिटांसाठी आहे मित्रांनो. कोणाकोणाला शिकायला आवडेल? 500,000 फी मी घालवली. ओके, किती दिवस? तर मंडळी, हा आपला 7 दिवसाचा वेबिनार असणार आहे. 7 दिवसाचं लाईव्ह सेशन असणार, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 to 1 माझ्याशी बोलून सगळे काही तुमचे डाऊट्स, म्हणजे आता मी काय केलं, एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. परंतु या सेशन मध्ये अगदी तुमच्या ऍड लावण्यापासून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः शिकवणार आहे. तुमच्याकडून स्वतः प्रॅक्टिकल करून देखील घेणार आहे, रोज 1.5 तास, पुढील 7 दिवस. तर कोणाला आवडेल हे ऑपॉर्च्युनिटी हे करायला? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. जे कोणी अफोर्ड करू शकत आहेत ना, ते देखील सांगायचंय.
थँक्यू सर. नाव वी कॅन अफोर्ड. ओके. ते म्हणतायत ते आत्ता अफोर्ड करू शकतात. ठीक आहे. आणखीन कोण मित्रांनो? ऑफर फक्त पुढील 15 मिनिटांसाठीच आहे. प्रसाद सर म्हणतात ते अफोर्ड करू शकतात. तर मंडळी, जे कोणी आता अफोर्ड करू शकतायत, म्हणजे ज्यांना कोणाला आता खरोखरच शिकायची इच्छा आहे ना, खास त्यांच्यासाठी आता मी पेमेंट लिंक शेअर करत आहे. इथे मी माझं रेझर ओपन करतो. त्यांनीच पेमेंट करायचं ज्यांना बिझनेस ग्रो करायचा. बाकीच्या कोणी नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी माझं रेझर डॅशबोर्ड ओपन करतो आणि ही लिंक मी त्यांना शेअर करणार आहे ज्यांनी स्वतःसाठी टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे, स्वतःच्या बिझनेससाठी टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे, ज्यांना खरंच डिजिटली ग्रो व्हायचं आहे, अशाच लोकांसाठी हे पेमेंट लिंक मी शेअर करणार आहे. डिजिटल मास्टरी. ओके. तर आता मी चॅट बॉक्स मध्ये पेमेंट लिंक शेअर करत आहे. एवढे मीटिंग सगळ्यांसाठीच करूयात. तोपर्यंत तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी पेमेंट लिंक शेअर केलेली आहे. ज्यांना कोणाला खरंच स्वतःचा बिझनेस वाढवायचा आहे ना, त्यांनीच पेमेंट करा. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अशी ऑपॉर्च्युनिटी सारखी मिळत नाही. जर मित्रांनो कोणाकोणाला जर काही डाऊट्स असतील तर त्यांनी अनम्यूट व्हायचं आहे, तुमचे डाऊट्स विचारायचे आहेत, किंवा आतापर्यंत जे काही शिकवलंय ते मला समजलेलं नाहीये असं जरी काय असेल फ्री वेबिनार मध्ये, तरी देखील तुम्ही विचारू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. नमस्कार सर, मी प्रसाद बोलतोय. नमस्कार सर. प्रसाद सर बोला. आजचा वेबिनार खूप छान झाला आहे. ओके. की म्हणजे आतापर्यंत ऍड मी नुसतं टाकत होतो, म्हणजे फेसबुक किंवा व्हॉट्सअप. माझा फेसबुक सध्या ओपन नाहीये, पण व्हॉट्सअप म्हणा किंवा दुसऱ्या बऱ्याच ठिकाणी आपण ऍड टाकत होतो. पण ती ऍड Okay. खरंच कुठपर्यंत लोकांना पोहोचली पाहिजे, आपली गरज कोणाला आहे, हे तुम्ही आज चांगल्या प्रकारे शिकून दिला आम्हाला. याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. खूप चांगल्या प्रकारे शिकवलात तुम्ही. ओके. नक्कीच सर, नक्कीच. इतर माझं काम की आणि ह्या गोष्टीचा पुढे आयुष्यामध्ये खूप फायदा होईल या गोष्टीचा आम्हाला. याबद्दल खूप हो सर, धन्यवाद. नक्कीच. आणि सर, ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता शेअर केलेल्या आहेत, ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. इन डेप्थ आपण खूप जाऊ शकतो याबद्दल, आणखीन खूप डीपली शिकू शकतोय. म्हणजे अगदी तुम्ही किती वाजता त्यांना म्हणजे काय म्हणू शकतो, तुमच्या ऍड वरती किती वाजता लोकांनी क्लिक केलेलं आहे, कोणी क्लिक केलेलं आहे, त्याचा मोबाईल कोणता, या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रॅक करू शकता. आणखीन खूप अशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला शेअर केल्या फ्री वेबिनार मध्ये. लिमिटेड टाइम असतो, तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा अंदाज आलाच असेल की आपण काय काय करू शकतो. नक्कीच सर. या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात आणि क्लासमध्ये पुढे होतीलच अजून क्लिअर. हो सर, त्याबद्दल नक्कीच. काही डाऊट नाही सर. हो नक्कीच नक्कीच सर. तर धन्यवाद. मित्रांनो, हो धन्यवाद सर, मी टाइम दिल्याबद्दल. आणखीन कोणाला काही डाऊट्स आहेत मित्रांनो? आणखीन आपल्या पार्टिसिपंट्स पैकी कोणाला काय डाऊट्स आहेत, वेबिनार बद्दल असतील, त्यानंतर पेड क्लास बद्दल असतील, किंवा पेमेंट्स बद्दल असतील, कोणतेही डाऊट असू दे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काहीही विचारू शकता. फ्री वेबिनार खूप मस्त झाला. थँक्यू सर. आणखीन कोणाला काही डाऊट्स आहेत? तुमचे कोणतेही डाऊट्स असू द्यात, ते फीज बद्दल असू द्यात किंवा वेबिनार बद्दल असू द्यात, तुम्ही विचारू शकता. सर म्हणतात मला नक्की आवडेल पुढे शिकायला, आणि सर मला देखील नक्कीच आवडेल पुढे शिकवायला. ओके. तर मित्रांनो, आतापर्यंत
तुमचा मोबाईल नंबर शेअर करा. ओके, तर मित्रांनो माझा मोबाईल नंबर मी ते चॅट बॉक्स मध्ये शेअर करतो. मॅम म्हणतो थँक्यू नॉट फॉर टेकिंग वेबिनार. ओके, तर मी सर माझा नंबर शेअर केलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. कृती मॅम म्हणतायत खूपच छान झाला वेबिनार, छान एक्सप्लेनेशन केलं तुम्ही. थँक्यू मॅम. आणखीन काही कोणाचे डाऊट्स असतील तर तुम्ही माईक चालू करून देखील विचारू शकता. कोणाला काही शंका नसणार कारण की तुम्ही छान प्रकारे शिकवलं आहे. ओके धन्यवाद सर. तर मंडळी आपला अशा प्रकारे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा अख्खा बंडल, सर्व बंडल जो आहे ज्याची ओरिजिनल प्राइस आहे 35,499 रुपये, ती फक्त तुम्हाला 5,000 म्हणजे 4,999 रुपयामध्ये मिळणार आहे. तर जर कोणाला पेमेंट करायची इच्छा असेल, कोणाला पेमेंट करायची म्हणण्यापेक्षा स्वतःच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करायची इच्छा असेल ना, तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी हीच ऑफर पिच करतो. तर इंटरेस्टेड कोणी जर असेल तर आता सांगा, परत ही ऑफर मिळेल याची काही शाश्वती नाहीये. मी पुन्हा एकदा लिंक शेअर केलेली आहे. ज्यांना पेमेंट करायचं आहे त्यांनी पेमेंट करून मला स्क्रीनशॉट सेंड केला तरी चालेल. ओके, अक्षता मॅम म्हणतात खूप छान झाला वेबिनार. थँक्यू मॅम. ओके, एकंदरीत कोणाला काहीच डाऊट नाही येत. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आपण इथं वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे. तुम्ही खरं तर मला वेळ दिला म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बिझनेसला वेळ दिला म्हणू शकतो आपण. तर सर्वांचे मनापासून थँक्यू. ज्यांनी आपले कोर्स परचेस केले त्यांचे कॉंग्रॅट्स. ज्यांनी परचेस नाही केलं ते पुढे लॉस म्हणू शकत नाही आपण. पुढे त्यांना जर आपली कधी गरज पडली तर आपण नेहमी अवेलेबल असू. तर आजच्या या सेमिनारसाठी वेबिनारसाठी तुम्ही तुमचं अटेंडन्स दिलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून खरंच खूप खूप आभार. तर मंडळी आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट करत असतो, वेगवेगळे वेबिनार कंडक्ट करत असतो. तर तिथून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. त्यानंतर तुम्ही माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टी कंडक्ट करत राहू, तुम्हाला एज्युकेट करत राहू आणि आपलं मिशन जे आहे आपल्याला 1,00,000 मराठी उद्योजकांना ऑनलाईन आणायचं. त्याच्यासाठी तुमची देखील मदत हवी आहे, तुमच्या सगळ्यांची मदत हवी. सगळ्यांनी मिळून काम करूयात. तर एकंदरीत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि आपण आजचा वेबिनार इथे एंड करूयात. जवळपास आपला 90 मिनिटांचा वेबिनार होता, परंतु तो जास्त झाला. तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, काही हरकत नाही. चला मंडळी, भेटूयात आपण पुढील अशाच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.